आला भूत बंगला. इथे एक बुवा राहतो, बुवा बुवा. जा घेऊन जा. का तू नाही येणार आहेस डॅडाला भेटायला? डॅडा तुझा डॅड आहे याडा. मला नाही इंटरेस्ट भेटायला, मी बरा इथे. मानव माझे वडील आहेत ते, असं बोलून इन्सल्ट नको करूस त्यांचा. जरा तरी रिस्पेक्ट दे. रिस्पेक्ट रिस्पेक्ट तुझ्या वडिलांना त्यांनी काही दिला का मला रिस्पेक्ट? कुठला बाप असतो ग जो सतत आपल्या पोरीच्या मागे लागला असतो की जावयापासून डिवोर्स घे डिवोर्स घे. रिस्पेक्ट पाहिजे. ते जेव्हा देतील ना मला रिस्पेक्ट तेव्हा मी त्यांना देईन रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. अरे हे बाबू इकडे हे बघ, इकडे दे. हे बघ तुला म्हणून सांगतो. हे बघ हे बघ, हे बुवाचं घर आहे, बुवाचं. हा त्या बुवाला घाबरायचं नाही, मानवची अवलाद आहे. हे बघ अरे वे, तो बुवा काय बोला ना तो जोरात डोक्यात घाल काहीतरी. नाही नाही काय नाही बोला ना तरी घालच काहीतरी. मानव तुला यायचं नसेल तर नको येऊस, आता बडबड थांब. जा 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 जा, बाय 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 बाय. चला, डोक्यात चला. घालायचं विसरू नको. काहीतरी भेटेलच तुला. लय वळवळतो म्हातारा. हाय डॅडा. अरे डिम्पल डिम्पल, अरे माझा नातू आला नातू आला. ये बस बस. हा काय गो तू एकटी झालीस या बाळाला घेऊन? म्हणजे बाळावर तू डिवोर्स दिलास? देवाने तुला सुबुद्धी दिली. अरे खरंच मला एवढा आनंद झाला. झालं तुझं? हा डॅडा काहीही झालं तरी मी मानवला सोडणार नाही. अरे बापरे, अरे काय एवढं कशाला दाखवायचं? सोडणार नाही? अरे कशाला मारायचं एवढं? सोडणार नाही म्हणजे मी मानवला डिवोर्स नाही देणार. अगं मानव माझा आहे आणि मी मानवची. पण तू नाही ऐकणार. एनिवे मी आरवला इथे सोडायला आले. आम्ही जरा वीकेंडला बर्मिंगहमला चाललोय. विकेंडला बर्मिंगहमला? काय घरात पेस्ट काउंटरचं काम काढलंयस? उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून आम्ही आधीकडे चाललोय सेलिब्रेट करायला. पण तू तर विसरलाच असशील. अरे त्या मानव बरोबर तुझं लग्न झालंय ना, हेच हेच मला विसरायचंय. पण मला एक गोष्ट सांग, त्या मानव बरोबर तू लग्न का केलंस ग? आई गेली. ए अरे तुझी वडापावची गाडी टाकायची सुद्धा लायकी नाही. अरे माकड तोंड्या. नाही वडापावची गाडी टाकली त्यात तुला वडे तळायला ठेवला ना तर नावाचा मानव नाही मी. अरे तुझ्या कानाकडे तर सांग करून आवाज करा असं वाटतो. हो मला पण अशी एक सटकन टपली द्यावीशी वाटते ना तुला. तुला वाटतं? हॅलो काका, नमस्कार, पाया पडतो. हाय आधी, कसा आहेस बेटा? मी मस्त आहे काका, तुम्ही कसे आहात? मस्त मस्त. काय म्हणते फोटोग्राफी? सुपर्ब चालू आहे काका. तुला गुड न्यूज द्यायची होती. आपला साखर कारखाना नव्या टेक्नॉलॉजीसाठी न्यूयॉर्कच्या कंपनीशी टायअप करतोय. मी तिकडे चाललोय आता. हो का? वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स काका. थँक्यू. पण आमच्या सुनबाई आहेत कुठे? काका मी देवळात आलोय ना, ती आतमध्ये. तुमचा फोन आला म्हणून मी बाहेर आलो. आतमध्ये महाआरती चालू आहे. अरे पण तुमच्या लग्नाला तर 2 वर्ष होत आली की नाही? तू अजून मला पूजाला फोन करू दिला नाही, व्हिडिओ कॉल करून दिला नाही, फोटो सुद्धा पाठवला नाही. काका तुम्हाला माहितीये ना, तुम्ही लग्नाला आला नाही म्हणून पूजा रागावली आहे. तुम्ही या ना एकदा बर्मिंगहमला, स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः सुनेला पहा. तिला पण बरं वाटेल. तो पण ती मला फोटो नाही पाठवू देणार. अहो साधा सोशल मीडियावर माझा आणि पूजाचा एकही फोटो नाहीये. तुम्ही गुगलवर सर्च माराल ना पूजा, एक वेळ तुम्हाला सत्यनारायणची महापूजा सापडेल, पण माझी पूजा नाही सापडणार तुम्हाला. सॉरी यार, त्यावेळेला कामाच्या गडबडीत जमलंच नाही. आणि तुम्ही पण असं अचानक लग्न घेतलं की मग. पण हे बघ, मला नक्की यायचंय तुम्हाला भेटायला. खूप जीव तुटतो तुम्हाला भेटण्यासाठी. काका घाली लोटांगण सुरू झाले, मला आज जावं लागेल. मी जाऊ आतमध्ये? जावा, लोटांगण संपून जाईल तिकडे. जावा जावा. बाय काका. येस, पार्टी पार्टी. आधी यार किती वेळ यार. सॉरी यार, काकांचा फोन होता. काका सातारा बघू म्हणजे आज मंदिर. डिंपल सेम मंदिर. आधी दर दिवशी सेम मंदिर बघून तुझ्या काकांना कळत नाही का रे? सोड ना, रोजच आहे काकांचं. तेच म्हणतोय, तुझं पण रोजचं झालंय. थांबव आता, है ना डिंपल? हो ना. काय यार आधी, गेली 2 वर्ष तू काकांना खोटं सांगतोयस की तुझं लग्न झालंय म्हणून. कशासाठी? एक्स्ट्रा पॉकेट मनी साठी? एकदा काय ते खरं सांगून टाक ना त्यांना. नको रे, काका एकदम टिपिकल संस्कारी आहे, शिस्तप्रिय आहे. बाबा गेले ना त्यानंतर काकानेच मला वाढवलं. लग्न सुद्धा केलं नाही, सगळे हट्ट पुरवले.
साताऱ्यात राहून सगळा कारभार बघत असतात. मी एकदा हट्ट धरला. मी म्हंटल मला इंग्लंडमध्ये स्थायिक व्हायचंय. मला म्हणाले ओके, एक विला आणि दर महिन्याला पॉकेट मनी फिक्स. एकदा म्हंटल पॉकेट मनी वाढवून द्या, तर मला म्हणाले आधी लग्न कर. म्हणून नाईलाजाने मला खोटं बोलावं लागलं. आधी तुझा काका परवडला, पण माझा सासरा नको. तुला सांगतो, माझ्यावर त्याचा अजिबात विश्वास नाही. त्याला वाटतं मी काहीच करू शकत नाही. इंग्लंड मध्ये वडापावची फ्रँचायझी उघडली ना, तर नावाचा मानव नाही. हा? अरे मराठी माणसाची शान वडापाव अख्ख्या इंग्लंड मध्ये फेमस करायचंय. माझं स्वप्न आहे यार. होणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. पण तुझं काय होणार? का माझं काय होणार? अरे काका जर अचानक इथे आले तर तू काय करशील? अरे सोपं आहे. त्या दिवशी माझी जी गर्लफ्रेंड असेल तिला काकांसमोर उभं करणार, म्हणणार ही तुमची सून पूजा है, कोई मेरे जैसा दूजा. वा, पण मी काय म्हणतो, तुम्ही इथे कशाला आलात? सेलिब्रेट करायला ना? हा. तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना? मग चला ना सेलिब्रेट मग चला. करूया. हॅपी Happy अॅनिव्हर्सरी. anniversary! जिंदगी गोल गोल में. गुड मॉर्निंग आदित्य. अरे अरे तुझी मॉर्निंग गुड आहे, मग रात्रीचं काय करू? अरे रात्रीचाच गोंधळ आहे बाबा. काल परत रात्री पिऊन आलो, बायकोने परत हाकलवलं मला. कशाला पितोस रे एवढी? कालका प्यालस. कालका प्यालस. ए असू दे, कालका प्यालस. अरे काल मी आपला फायनान्स मिनिस्टरचं स्पीच ऐकलं. हो. त्यांनी सांगितलं पहिल्या क्वार्टर नंतर आपली फायनान्शियल कंडिशन सुधरेल. हा. अरे माझ्या 3 क्वार्टर झाल्या, सुधारली नाही. हे एवढं मोठं बिल आलं. अरे जरा बायकोचा रुबीचा विचार कर. अरे बाबा, तिच्यामुळेच रोज रात्री येतो ना तुझ्या घरी झोपायला. खिडकीतून. अरे बरं झालं, ते एक सांगायचं राहिलं. असू दे असू दे असू दे. तेच सांगणार होतो, त्या खिडकीच्या जागी एक दरवाजा बसून घे. हा. अच्छा. लय हाल होतात रे खिडकीतून येताना. हा. तुझ्यासाठी दरवाजा बसू मी? हे बघ. अरे हाल शब्द तोंडातून बाहेर निघाला, तिचाच फोन आला. आधी आधी आता काय करू यार? काय करू म्हणजे? बायकोचा फोन आहे, गोड गोड बोलायचं. अरे ते दुसऱ्याच्या बायकोसोबत, हा माझ्या बायकोचा फोन आहे. घे, ऐकले तिने सगळं. घे घे घे. हॅलो रुबी. काय? नको नको नको. अरे बोल. अरे होऊ दे तिचं एकदा. काय ते झालं असेल एवढ्यात. थांब. ओके ठीक आहे, येतो मी. आदित्य चल चल. नाही म्हणू नको. कुठे? माझ्या घरी, माझ्या बायकोला समजवायला. एवढं काय घाबरतो बायकोला? लग्न झालंय तुझं? नाही ना? मग तुला नाही कळणार. चल चल लवकर. अरे आधी जरा वास होतो का बघ रे. शिशी. एवढा मग हे घे, हे पी, हे पी, हे पी. हा. है ना? दुधाची टेस्ट वेगळी आहे रे. हा, म्हणजे फिनेल येते. दूध आहे, दूध आहे, काळजी करू नको. केवढं करायला लावतो सुगास. थांब, हे घेऊ दे. थांब. खाली काय बघतोय? वर बघ. वर म्हणजे माझ्याकडे बघ. अरे हा काय चकडा आहे का? नाही, चकना शेंगदाणा आणि वेफर्स होते. मस्ती सुचते. रुबी, जोक रुबी, सुचतो आता.
ऐक 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 मोना डार्लिंग रुबी रुबी डार्लिंग रुबी डार्लिंग ऍक्च्युली कसं आहे की माझा ना काल दारू प्यायचा अजिबात मूड नव्हता पण लोक एवढी वाईट आहेत ना जग एवढं वाईट आहे ना काल कुणीतरी ऑफिस मधल्या त्या वॉटर प्युरिफायर मध्ये दारू मिक्स केली का मला कळलंच नाही मला वाटलं मी पाणीच पितोय मग परवा का प्यायली सांग मला सांगतोय परवा हा अफगाणिस्तान क्रिकेट मध्ये जिंकली म्हणून प्यायलेलो मी बघितलं काय करू त्यांना खेळायला बोलव अरे तुझं काय करू मी झालंय एक मिनिट काय रुबी सँडी तुझ्याबद्दल रोज काय बोलतो हे मी तुला आज खरं खरं सांगणार आहे. ए आदित्य सांगतो रुबी सँडी म्हणतो रुबी स्वीट आहे रुबी गोड आहे रुबी खूप छान आहे. सिरियसली अच्छा हे सांगतोय हा. मला वाटलं खरंच सांगतो हे सांग खरंच तो तुझ्याबद्दल नेहमी चांगलं बोलतो. बेबी मग मला खरं सांग तुला माझं बोलणं आवडतं की माझी ब्युटी मला ना तुझा विनोदी स्वभाव आवडतो हलकट मेला हट किती वाचवायचं सुधारणार नाहीस. ए काकांचा फोन. हॅलो काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आधी. काय काका तुम्ही अजून न्यूयॉर्कला निघाला नाही. आधी मी ते सगळं सांगतो. आधी मला सांग तू कुठे आहेस. मी घरीच आहे. आणि पूजा पूजा सुद्धा घरीच आहे का काय झालं. आधी फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची तू आणि पूजा आतुरतेने वाट बघत होता ना. हो मी बर्मिंगहॅम मध्ये पोहोचलो. अच्छा काय सांगता बर्मिंगहॅमला. काय अरे लकीली न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाईटचा टेक्निकल इश्यू आला आणि त्यांना बर्मिंगहॅम मध्ये लँड करावंच लागलं. 8 तास लागणार होते दुरुस्त करायला. मी घराकडे निघालोय 10 मिनिटात पोहोचलो. 10 मिनिटात काय प्रॉब्लेम आहे. नाही काही प्रॉब्लेम नाही. कधी एकदा ती 10 मिनिटं संपतात असं झालंय. या ना काका तुम्ही या. मी खूप आतुरतेने वाट बघते तुमची. लवकर या प्लीज काका. काय झालं आधी काका वारले. काका वारले नाही काका अचानक टपकले. म्हणजेच वारले ना रे. सँडी मला अर्जंटली एक बायको पाहिजे. माझी घेऊन जा मला कंटाळा आला. काय बोलला सॉरी एक्झॅक्टली. सँडी तू आता काय बोललास. अरे मानव झोपा काढतोस. उठ. गुड मॉर्निंग बेबी. हॅपी अॅनिव्हर्सरी माझी बेटी. आधी तुला रोज तुझी बायको अशीच लात घालून उठवते. हा? जाऊ दे ना यार. पण तू काय एवढा हायपर झालायस. लोचा झालाय रे. काय अरे माझे न्यूयॉर्कला जाणारे काका बर्मिंगहॅमला लँड झाले 7 तासासाठी. ते मला आणि माझ्या बायकोला म्हणजे पूजाला भेटायला इकडे येत आहेत. टेन्शन कशाला घेतो. काकाच येतात ना. काका हा साताऱ्याचे. हो पुढच्या गावात माता. तेच तर सांगायला आलो मी. तुझी बायको कुठे आहे? अरे येड्या माझी बायको सोड. तुझ्या बायकोचा विचार कर. पूजाला कुठून आणणार आहेस तू. हा तो जुगाड केलाय मी. काय सँडीची बायको रुबी आहे ना तिला सांगितलं पूजा बनून यायला. तो तुझा शेजारी एवढा सँडी. हा त्याची बायको रुबी तुझी बायको पूजा बनणार. हा अरे तुझी बायको दाखवायची मावशी नाही. अरे ती कशी वाटेल तुझी बायको. ते मी सांभाळून घेतोय. डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल आली डिंपल आली. डिंपल नाही आली रे. एक माणूस आलाय. सेम साऊथच्या पिक्चरचा विलन वाटतोय रे. पिक्चरचा फिल्म म्हणजे माझे काका. अरे देवा आले की काय. ए, हे तर काकाच आहेत. हो अजून रुबी आली नाहीये. अरे देवा. ते असं ए, म्हणतो एक काम विलन कर. असं. एक मिनिट. आधी डिंपलला फोन करून सांग सँडीची बायको रुबी ही त्याची बायको रुबी नसून माझी बायको पूजा आहे. कळलं. हा आता काय. ए मानव कळलं. कळलं नशीब. काका मला वाचवा. मला सँडीला फोन करायचा आहे आणि सांगायचं रुबीला साऊथ इंडियन हिरोची पूजा करायची. नाही हिरोची नाही विलनची पूजा करायची आहे. मला काय करायचंय. मला फोन करायचा आहे.
मला फोन करायचा आहे, मला फोन करायचा आहे सँडीला. सँडीचा फोन माझ्या घरात सादरीच्या आत. कुठे गेला फोन माझा? काका आधी माय बच्चा. हे काय? पाया पडतोय. ओ संस्कार. चला काका, चला किती छान वाटतं तुम्ही आला. किती छान वाटतं. काका वेलकम वेलकम टू बर्मिंगम. पूजा पूजा कुठे आहे? काका स्वागत आहे. बरं आहे. पूजा कुठे आहे? तुमचं बर्मिंगम मध्ये स्वागत आहे. हे ठीक आहे. पूजा कुठे आहे? काका अजून किती भाषेत स्वागत करणार आहे? सारे मी काय विचारतोय, पूजा कुठे आहे? पूजा हा. ती हा ती इथेच आहे. पूजा काका इथे म्हणजे ती ओ काका अय्यो. ती हा ती देवळात गेली. हो पूजा पूजा करायला गेली. हा संस्कार. पण मी जेव्हा विचारतो तेव्हा ती देवळातच कशी काय गेलेली असते? काका हा. काका तुम्हाला भेटून कसला आनंद झालाय. कसला कसला आनंद झालाय तुला? या सांगतो कसला आनंद झाला. अचानक असला या कसला ना, आनंद या झाला इतका सांगतो. सिरियस? बायकोला आधी त्याची पूजा करायची आहे. सादरीत फोन लपून फोन आईला दुष्काळ 13 महिना, बॅटरी डेड. अजून खेळा फोनवर रात्रभर पबजी. नाही फोनला चार्जर लावा आणि चार्जर 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 चार्जर. अहो काका तुम्ही आलाय हाच आनंद आहे. ओ. काय सरप्राईज दिले तुम्ही. या हे बघा. ओ. काय घर चांगलं ठेवलं रे. पूजाला मांडलं पाहिजे बाबा. काका तुम्ही जो पॉकेट मनी देताय ना त्यातूनच हे चाललंय सगळं. पण काका काय सांगू, मेंटेन करणं खूप कठीण झालंय. जायच्या आधी वडिलांनी ठरवून दिल्याप्रमाणे सगळं करतोय. लग्न झाल्यानंतर तुझा पॉकेट मनी डबल करायचा तो केला. आता जर तू घरात पाळणा हलवलास तर तो डबलच्या डबल होईल. काका फक्त पाळणा हलवल्यानंतर पॉकेट मनी डबल होणार. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. काय? अहो पाळणाच काय, टेबल खुर्ची सोफा सगळं 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 हलवून टाकलं मी. अरे येडे इकडे ये. पाळणा हलवला म्हणजे तुला बाळ झाल्यानंतर, मला नातू झाल्यानंतर. बाळ झाल्यानंतर काका म्हणजे बाळ झाल्यानंतर पॉकेट मनी डबलच्या डबल होणार. झाला झाला चार्ज झाला चार्ज झाला. माय स्वीट हार्ट, 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 माय. पहिला डिम्पल फोन घरीच विसरून गेली. आधी लोचा झाला रे. काय 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 एवढ्या आनंदाच्या उकळ्या कशामुळे फुटतायत? म्हणजे आमच्या सोनबाईची काय गोड बातमी आहे का? आहे? नाही नाही काका मी काय म्हणतो, तुम्ही दमून आलाय, चला चहा कॉफी पाणी काहीतरी घेऊया. या आधी मला सांग पहिली बातमी आहे का? नाही नाही कसली बातमी नाही. या ना या काका बसा. अरे चहा तिकडेच घेतला नाही असता इकडे या ना. अरे मला अहो, मी बातमी घेऊन येतो. दिसतोय, मला बसा बातमी जरा आहे. आरामात. दमला असाल तुम्ही. केवढी लेट असते फ्लाईट. अरे मला पाणी घेऊन येतो. बसा, लगेच घेऊन आलो. लगेच आलो. काय झालं मला? अरे यार आधी यार मोठा लोचा झाला यार. काय? डिम्पल घरीच फोन विसरून गेली आहे. नाही त्यावेळेला 24 तास फोनला चिपकलेली असते ती. अरे हो पण जर डिम्पलला कळलंच नाही सँडीची बायको रुबी पूजा बनून येणार आहे तर केवढा गोंधळ होईल माहितीये. आगोळ तूच घातलायस. हो पण मला दुसरा पर्याय तरी होता का रे. ही रुबी फोन पण उचलत नाही. तुला येत शोधून पण शोधून नाही. ती रुबी सापडली. काका बघ ना मागापासून मागे लागले. पूजा 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 संस्कार. अरे अरे कोण माणूस काय रे? काका मी मानव. मग मी काय प्राणी समजतोय का? तसं नाही काका, माझं नाव मानव. मी आधीचा नोकर आहे ते कळतंय मला. जरा नीट वागायला शिक आणि हे सगळं साफ करून घे. मूर्ख हे फालतू नोकराबरोबर टाइमपास करतो. सीता मला वेळ नाही. 4 तासात मला परत एअरपोर्टला नाही, जायचं. काका, आम्ही गप्पा बस. आमचं तू ह्याला खायला करून घालतोस का स्वतः खातोस? माझला किती बघ. अंडरवेअर होती सॉक्स तुझ्या बापानं घातले होते का रे? अहो काका एक शब्द बोल नकोस तो. नोकरीवरून काढून टाकायला सांगू का? आजच्या आज याचा पगार बंद करून टाक. तुकडे तुला मी समजावून सांगतो. एक शब्द बोल नकोस. अरे हा माणूस काय कोणाला समजावतोस? काय बोललोस तू आता? काका ऐका ना, तुम्ही रागू नका. या तुम्ही या. तोंडावर आम्हाला नोकर नाही वाटत. चोर वाटतो. सावध राहायच्या बसणं. काका काका तुम्ही या. तुम्ही चिडू नका. या, या. मानव म्हणते पण ते माकड हो हो वाटते मी रे. मी सांगतो त्याला. चोर. अहो तो चांगला नाहीये. तो अजिबात चांगला नाहीये. मी तुला सांगून ठेवतो. बस इकडे. ऍक्च्युली काका तो माझा मित्र. असूच शकत नाही मित्र. असा कसा मित्र असू शकतो?
झाला ना फालतूचा टाइमपास. परत आला सापसाड्या. तुम्हाला फायनली कळलं ना मी कोण आहे ते. अजून काय वेगळं कळायचंय? नोकर आहेस, नोकरासारखाच राहा. कोणाला विचारून आतमध्ये आलास? आणि असा जर कोणी तुझा टपोरी मित्र असताना तर मी तुझा पॉकेट मनी कमी नसता केला, तो बंद केला असता. तू कोणाला विचारून आलास? जेव्हा मालक लोक बोलत असतात तेव्हा नोकराने आपली पायरी सांभाळून आणलं पाहिजे. तू बाहेर बाहेर. काका, एक मिनिट. आता मी तुम्हाला खरं खरं सांगतो. सांग. सांग. काका, हा माझा खरंच नोकर आहे. हा आपल्याकडे 24 तास काम करतो. 24 तासासाठी लायकी आहे का त्याची? अरे पण त्याची चौकशी केली का? पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे का? का? हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात. काय सांगतो? पोलीस मध्ये. हे कुठून आलायस तू? कुठून आलायस? कुठून आलोय मी? महाराष्ट्र, सातारा, आपल्याच गावचा आहे. साताऱ्यात चांगले लोक असतात. म्हणूनच मी त्याला ठेवलाय. ठेवलाय? काय बोलला तू? तू मला ठेवलाय? तू मला ठेवलाय? बघा केवढा अभिमानाने सांगतोय. तू मला ठेवलाय. तू बोलतोयस त्याला तू अहो बोलता येत नाही? अहो काका, हा एक गरीब अनाथ माणूस आहे. याचे खायचे पाहिजे पण वाद देत. अच्छा. एका अरबाने तर ह्याला वापरून सोडून दिला. अरबाने मला वापरून सोडून दिला? मला हे कळत नाही. अरबाने वापरून सोडून दिला म्हणजे काय 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 मजा आली. नाही काका, तुमचा गैरसमज झाला. मला म्हणायचंय की त्याने त्याचा बंगला साफ करून घेतला आणि मग पैसे न देता त्याला पाठवून दिलं. त्याची लायकीच आहे ती, त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही. बरोबर. पूजानेच त्याला इथे आपल्या घरी आणला. अच्छा, पूजा घेऊन आली म्हणजे अरे पूजा अजून आलीच नाही. मला जायचंय लवकर. थंडीने कुडकुडत होता रस्त्यावरती. पूजा तिथून चालली होती, तिला दया आली. तिने जॅकेट काढलं आणि त्याला दिलं. मला बिचारा भुकेने व्याकुळ होता. त्याने पैसे मागण्यासाठी हात पुढे केला. हा असा. पण तो नाही 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 म्हणाला. मला पैसे नकोत, मला नोकरी हवी. तो पूजाच्या पाया पडला आणि म्हणाला मला पैसे नकोत, मला नोकरी हवी. म्हणून पूजाने त्याला इथे आणला. ते मला पण पाया पडायचंय तुमच्या. कशाला? ते मॅडमनी जेव्हा मला घरी आणलं ना तेव्हा यांचे पाय नव्हतेच घरी. आता चरण स्पर्श तर व्हायला हवा ना. कशाला? उगाच. पडू दे ना, पडू दे ना. नको नको पडू दे, नको ना. पडू दे. अरे पडू दे. पाड पाया. काका नको. पाड पाड. काका नको. नको. मग आपण दोघे जरा गार्डन मध्ये जाऊन येऊया का? ते गाडायचं आणि खोदायचं सामान कुठे आहे ते मला सापडतच नाहीये का? अच्छा 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 अच्छा. ठीक आहे काका, मी येऊ का? हा ठीक आहे ठीक आहे. जा, जा, जा. अहो सर, मी नोकर. मानव, तू मला ठेवलाय. नाही नाही मानव. नाही मार मार मानव मार. मानव. आता तू किती मानव, मी नाही ऐकणार. उठाभाषा काढ. मी कोण? मी नोकर. मग मला दुसरा का ऑप्शन होता? तू सॉक्स वर हाफ चड्डी घातलीस. काका काय बोलले ते माहिती ना तुला? काय? तू जर माझा नोकर नाही, माझा मित्र असता तर तुझा पॉकेट मध्ये कमी नाही कायमचा बंद करून टाकला असता. मग मी काय करणार होतो? या काकांच्या तर आता. अरे हे माझं शरीर आहे, हे माझे कपडे आहेत. मी हाफ चड्डीवर सॉक्स घालीन, नाही तर सॉक्स हातात घालीन, चड्डी डोक्याला लावीन आणि अख्खं बर्मिंगहम फिरेन. पण त्यात तुझा पॉकेट मध्ये कुठे कमी झाला? अरे प्रश्न कपड्यांचा नाही, प्रश्न संस्कारांचा आहे. ऐकलं नाहीस? संस्कार. अरे पण यात कुठून आले संस्कार? म्हणजे कमी कपडे नाही घालणे म्हणजे आलं का संस्कार? तुझे काका जेव्हा अंघोळीला जातात तेव्हा उतरून ठेवतात का त्यांचे संस्कार? फक्त 7 तास. या 7 तासासाठी तू माझं नोकर बनून राहा प्लीज. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक पार्टीची शपथ आहे. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक बियरची शपथ आहे. मीना, तुला दिलेल्या प्रत्येक पैशाची शपथ आहे. मीना, मी तुला वडापावची गाडी टाकून देणार होतो त्याची शपथ आहे. मीना. मग ठीक आहे. नाही. काय बोला? मी नाही बोललो. काहीतरी बोलला. काहीच नाही बोललो. वडापावचं बोलला. हो बोललो. काय बोलला? काय बोला सांग. तू जर मला 7 तासासाठी मदत करणार असशील तर काका पॉकेट मनी वाढून देते. पॉकेट मनी वाढून दिला तर मी तुला तुझ्या वडापावची फ्रँचायझी टाकून देऊ शकतो. म्हणजे माझी
माझी वडापावची फ्रेंचायझी. हा सगळीकडे तुझेच वडापाव 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 वडापाव. सासरा वडे तळणार. तळू दे तळू दे तळू दे. पण काकाचं नोकर. काकाचं नोकर. पण फक्त 7 तास फक्त ना? 7 तास. बघा. हा. हा चालेल, पण तुझ्या काकाला समजावा. हा. सारखं नोकर नोकर बोला, माझ्या डोक्यात गेला ना तर बघ मी मग. सांभाळतो. डन. ओके डन. या डन डन. पण यार तू ते अरबाचं उदाहरण नाही द्यायला पाहिजे होतं. काय बोललो मी? सोडून दिलं एवढंच तर बोललो. वापरून सोडून दिला बोलला. काय बोलतो? सॉरी. काय रे? नाही काय नाही. पूजा. ओ सुनबाई वाह, आदित्यची निवड एकदम अचूक आहे. नाही नाही काका, ऍक्च्युली लेट मी एक्सप्लेन. मला माहिती आहे तू टेम्पल मध्ये गेली होतीस पूजा करायला, आणि आता एक्सप्लेशनची काहीच गरज नाही. सरप्राईज द्यायची आधी पकडलं का नाही? हो पण काका मी आता पण बिन काय नाही. चला पहिला आशीर्वाद घ्या. नमस्कार करते. वाव संस्कार. 7 समुद्राच्या पार सुद्धा संस्कार काय जपलेत सोनबाईने. हे आदित्य, सोनबाई आली रे, आणि तुझी निवड मला एकदम आवडली. काका माझा ऐकता का जरा? आता मला कळलं आदित्य तुझे फोटो मला का दाखवत नव्हता. कारण फोटो सौंदर्य दिसतं, पण शालीनता कुठून दिसणार? आणि जे सौंदर्य दिसतं ते सुद्धा खोटं असतं. संस्कार कुठून दिसणार? पावित्र्यता कुठून दिसणार? मांगल्य कुठं? बरं का रे आदित्य, तू एकदम हिरा पकडलाय. आणि काका ऐका. अहो, काका काका ऐका ना. काका ऐका. आधी माय बच्चा. अरे ही तर रुबी आहे. नाही ही तर डिंपल आहे. आय एम प्राऊड ऑफ यू बच्चा. अरे काय काका, अचूक ऐका. निवड केली. अरे आधी तुझा येडा काका माझ्या बायको डिंपलला तुझी बायको पूजा समजलाय. आधी अरे तुझा येडा काका माझ्या बायको डिंपलला तुझी बायको पूजा समजलाय. ए, ही नटून थटून कुठे गेली होती? अरे ती दरवर्षी अॅनिव्हर्सरीला जाते देवळात. आधी अचूक निवड केलीस रे. अचूक निवड केली. वा वा वा. काका मी काय म्हणतो, सुंदर आणि सुसंस्कृत सून आपल्या खानदानात तू घेऊन आलास. मी तुझा पॉकेट मनी वाढवणार आहे. काका पॉकेट मनी वाढवला? हा. म्हणजे ही माझी बायको आहे म्हणून? नाही काका तुमचा काहीतरी मानव, गैरसमज. काका आणि पुतळ्या बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. हो ना पूजा? तू पण हो मी पण पूजेला येणार होतो ना, पण काय झालं काका येणार होते ना म्हणून. आता आपण जोड्याने पाया पडूया का? प्लीज ये पाया पडूया पाया पडूया. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. नाही काका तुम्ही जे एक मिनिट, एक समजताय ना. तू एक काम कर. प्लीज पाया पडतो. 13 भाकऱ्या, हा. 13 भाज्या, हा. 13 लिंब, हा. 13 पानं, हा. 13 वांग्याचं भरीत, हा 13 इंद्रायणी गिचक्या भात हा. मला हवाय. जेवण आहे की तेरा होय? हे मला हवंय म्हणजे हवायच. हा, मग ठीक आहे मागवा. मग हे सगळं तुला करायचंय. मी नाही करणार. मी नाही करणार वाल्या. आत्ताच्या तर नोकरीवरून काढून टाकेन. चाल निघ. काय मला कुठे थांबायचं इथं? मी पण एक क्षण थांबणार नाही. आले किती खायला मागतो भातम्या झालायला. चल का तू माझ्या हात सोड, बरोबर? हात सोड, हात सोड. तू माझ्या सुनेला हात कसा काय लावू शकतो? तिचा हात कसा काय धरू शकतो तू? ते हा? कसं काका दाखवतो काका तुम्ही? त्याला काय करू नका. इथले लेबर लॉ खूप कडक आहेत. लेबर लॉ? लेबर लॉ. तू माझी बायको आणि हा आपला नोकर. काका नोकरानं काही केलं तर तिकडे आपल्या इकडे 302 होतं, इकडे तर 502 होता. हो? तू आपली वाट लावू शकतो. वाट कशी लावेल? मी त्याची वाट लावेल. मी असं सोडणार नाही त्याला. ए थांब रे. इकडे फसवलं. काका, इकडे ऐका ना. तो नाही म्हणाला हा त्याचा उद्धटपणा नव्हता. ऍक्च्युली पूजाने सांगितलं होतं मानवला की तू जेवण बनवू नकोस म्हणून. हे काय तू सांगितलंस? हे काय प्रकरण आहे? तूच सांगितलंस ना? हो हिनेच सांगितलं. काय झालं काका, हिचं असं म्हणणं होतं की काका एवढ्या वर्षांतर येणार तर मीच सगळं जेवण बनवणार, मीच काकांसाठी सर्व काही करणार. हो ना? बघा किती लाजते ती. अरे किती करते तू माझ्यासाठी. अरे लाजाचं काही कारण नाही. आपण घरातलेच आहोत ना. तरी पण त्याने हिचा हात का धरला? हात का धरला? काका भाज्या घ्यायला. भाज्या आणायला? हा तुम्हीच नाही का ऑर्डर दिली?
तेरा भाकऱ्या, तेरा वांग्याचं भरीत, तेरा डुचक्या भात. डुचक्या नाही रे, गिचक्या. हा, तोच गिचक्या भात बनवण्यासाठी राईसचं घरात असलं पाहिजे ना. वांग्याचं भरीत करण्यासाठी वांग तर घरात असलं पाहिजे ना. भाकऱ्या करण्यासाठी भाकरीचं पीठ तर घरात असलं पाहिजे ना. म्हणून मानव म्हणाला, पूजाचा हात पकडून चल आपण मार्केटमध्ये जाऊ खरेदी करायला. हो ना? हो ना? हो ना पूजा? हा 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 एक्झॅक्टली काका. म्हणूनच मला मानव म्हणाला की तू माझ्यासोबत चल. हा. चल 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 निघूया आपण निघूया. एक मिनिट हात. आधी तू याच्यावर भाजी आणायला जा. पूजा इथेच थांबेल. आपल्या खानदानाची सून म्हणून तिला काही महत्वाच्या जबाबदाऱ्या मला द्यायच्या आहेत. आधी तू पण थांब ना. आपण दोघं मिळून ऐकू काका काय सांगतायत ते. बरोबर आहे, ही बोलते ते बरोबर आहे. आधी तू थांब हिच्या बरोबर. मी एकटाच जातो भाजी आणायला. नाही, तू अजिबात एकट्याने जायचं नाहीस. काय आहे, नोकरांवरती असा कधी विश्वास ठेवायचा नाही. एकट्याने भाजी आणायला जातो म्हणजे समजायचं तो काहीतरी झोल करणार आहे. आणि हा तर चेहऱ्यावरनं चोर वाटतो. वाटतो की नाही पूजा? हो वाटतो. किती हुशार आहे तू. नाही जायचं एकट्याने. काय आहे पूजा, आधी हा साधा बोळा आहे का? साधा बोळा त्याला कोणीही बसू शकतं. पण तू हुशार आहेस ना. तू कसं काय ह्याच्यावर विश्वास ठेवलास? तू का ह्याला घरात ठेवस नोकरीला? हा काका ते कसं आहे ना. कसं आहे ना काका, पूजाला मानव मध्ये तिचा भाऊ दिसतो. मी भाऊ. बघा, अभिमानानं सांगतो, मी भाऊ. हो 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 हो. बस कर रे आधी, बस कर. थांबव आता हे सगळं थांबव. हो हो काका, मी काय म्हणतो, बर्मिंगमला तुम्ही इतक्या वर्षांतर आलात तर थोडस साईट सीइंग करूया. आपण बाहेरच जेवायला जाऊया का? हा, दोन्ही गोष्टी होतील ना, साईट सीइंग आणि जेवण सुद्धा. आणि जेवण झालं की तिकडून एअरपोर्टला जा आणि सरळ उडत जा, म्हणजे परत यायची गरजच नाही. हा, गुड आयडिया. हो ना काका. तुमच्याकडे अजून थोडा वेळ असताना तर मी सागरा संगीत जेवण केलं असतं. पण आता काय, तुम्ही तुमचं तिकीट कॅन्सल करता का? अरे ही चांगली आयडिया आहे. एक मिनिट, तिकीट कॅन्सल होऊ शकतं का त्याचं बघ. अरे आधी हे बघ, उद्या सकाळचं तिकीट. सागर संगीत काय पण नाही जाऊ शकत रे. आपल्या कारखान्याची महत्वाची बिझनेस मीटिंग आहे ना. तुम्ही सांगितलं ना. काय करू, जाऊ की नको? नाही काका, जा तुम्ही. काय, कारखाना महत्वाचा, बिझनेस महत्वाचा. अरे पण तिला वाईट वाटेल. ते बघ, ती नाही म्हणते. नाही काका, ती हो म्हणते. अरे हो ठीक आहे. मग ठीक आहे, मग मी जातो आता. हा ठरलं ना. हे बेस केलं तुम्ही. पुढच्या रात की तू डुचक्या गप रे. डुचक्या तू गप रे. हे सगळं तुझ्या ताईमुळे शक्य झालंय. तिला बोल थँक्यू ताई म्हण. हिला हा, थँक्यू. थँक्यू ताई म्हण. थँक्यू. आवाज नाही आला. काय बोलला हा? मला आला आवाज ऐकायला. तो म्हणाला थँक्यू ताई. काय म्हणाला? थँक्यू ताई. हा, ठीक आहे ठीक आहे. मग आता आपण निघूया. चला चला, सगळे एकत्र. चला, काका, चला, पुतण्या, पूजा, ताई आणि याच्यावर. भाऊ. वा 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 वा, मजा आली हा महाराष्ट्र जेवण बर्मिंगम मध्ये. दोघं कुठे गेले? आधी आणि तो नोकर तुमचा, काय त्याचं नाव? मानव म्हणताय का? काय भंगार बघतो गो. मला नाही आवडत त्याचं काय. ते माहिती नाही मला. बहुतेक तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला गेले. अरे माझी सून मला बघायला मिळाली, अजून कुठलं वेगळं गिफ्ट असतंय? हा, तू बोलव त्यांना परत. हा हा? बरं. मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. एक मिनिट, आलोच. पण जेवण खरंच चांगलं होतं. पुढच्या वेळेला लगे इकडेच यायचं जेवायला. मी त्याला कोल्हापुरी मसाला घेऊन येतो, लवंगी मिरचीचा. डॅडा हा डॅडा, काय झालं? कशासाठी फोन केलायस? काय ग अगं तू एकटी? तुझा तर एवढा नवरा कुठे आहे? बरं झालं देऊळ घेतलास, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास. हा, आता तुझ्यासाठी मी दुसरं स्थळ शोधतो. डॅडा, असं काहीही झालेलं नाहीये. आधी तू सांग, फोन कशासाठी केलायस? अगं डॅडा झाला येडा. हा तुझा पोरगा मला खूप पेटतोय ग. हे बघ किती पेटतोय. सारखं बोलतोय मम्मीकडे जायचंय, मम्मीकडे जायचंय, मम्मीकडे जायचंय. अयो, बरं कुठे आहे तो? दे त्याला फोन. सी मम्मी, सी मम्मी, सी मम्मी, मम्मी 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 मम्मी. हाय बेबी, मम्माला मिस करतोय तू? ओलेले, मम्मा आणि डॅडी लवकर लवकर परत येणार आहेत. हा,
आणि बेबीसाठी खूप सारे टॉयज घेऊन येणार आहेत. ओके, नाव स्माइल. हु इज अ गुड बॉय? येस, आरव. डाडा, त्याचं खाण्यापिण्याचं वगैरे टायमिंग बघ हा तू प्लीज. आणि हा अगदी खूपच रडायला लागला तर त्याला कार्टून दाखव. कार्टून दाखवतो ना, तुझे नवऱ्याचे फोटो दाखवतो ना. डॅडा, तू पण ना, चल ठेव आता फोन. ओके बाय. हा तुमच्या मुलाचा फोटो आहे? हो, खूप क्यूट आहे ना. पूजा, हं? तुला नातीला बाळ आहे हे तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलात? अं, काका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. खरी स्टोरी तुम्हाला अजून माहीतच नाहीये. खरं तर अच्छा, तरीच आधीला मी सकाळी विचारलं की बाळ झाल्यावर तुझा पॉकेट मनी वाढवायचा आहे, तर तो एकदम विचारातच पडला. म्हणजे त्याला असं वाटत होतं की बाळाच्या नावाखाली पैसे कशाला घ्यायचे. बरोबर ना? हो. हे एक बरं करताय तुम्ही काका. मध्ये मध्ये तुम्हीच सगळं समजून घेताय. नाही तर मला तर कळतच नव्हतं कसं सांगायचं ते. पण आता मला कळलंय. तुम्हाला माहितीये, आधीला तुम्हाला फोन करायचा होता. हो, आणि त्याला सांगायचंही होतं तुम्हाला की आम्हाला बाळ झालंय ते. हो, पण त्याला असं वाटलं की तुम्हाला असं वाटेल की तो बाळाच्या नावाखाली पैसे उकळतोय, म्हणून त्याने तुम्हाला नाही सांगितलं. हो ना, किती गुणाचं बाळ आहे ग माझं. नाहीतर आजकालची पोरं वाटेल ते खोटं नाटं बोलून आई वडिलांकडून पैसे उकळत असतात नुसते. आणि हा खरंच हिरा हिरा. सुनबाई, चल आपण बाळ बघूया आता. हा, बाळ ऍक्च्युली माझ्या डॅडीकडे लंडनला आहे वीकेंड साठी. सॉरी यार मानव, मला माहितीये तुला हे सगळं माझ्यामुळे करावं लागतंय, पण माझं काय म्हणणं आहे, थोडं तरी ऍडजस्ट कर ना. काय बोला तू? थोडं तरी ऍडजस्ट कर. मी तुला ऍडजस्ट करत नाही. अरे अजून किती ऍडजस्ट करू? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी स्वतःची बायको तुझी बायको म्हणून ऍडजस्ट करतोय. बायकोला बायको सोडून ताई 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 बोलण्यात ऍडजस्ट करतोय. अॅनिव्हर्सरी सोडून तुझ्या घरात नोकर म्हणून वावरतोय. अजून काय ऍडजस्ट करू? हा ठीक आहे, चल. शेवटची ऍडजस्टमेंट. त्याच्या काकाच्या तर आता ना. मी आज खूप खुश आहे, मला खूप आनंद होतोय. किती गोड माझं बाळ. काका काका, चला चला आत पा. काय? आमचं आटपलंय, निघूया. आता सगळं आटपलंच आहे. काय झालं काका? मला खरं कळलंय की तू माझ्याशी खोटं बोलतोस. काका, मला नाही कळलं, काय बोलताय? तिने मला सगळं खरं सांगितलंय. सुटलो, देव पावला. वा, हे खरंच बरं झालं की हिने तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं. ऍक्च्युली काका, मला पण हे पटतच नव्हतं. मी किती वेळा आधीला बोललो काकांना खरं सांगून टाक, जास्तीत जास्त काय होईल, काका रागावतील ना. पण एक बरं झालं, हिने तुम्हाला सगळं सांगून क्लिअर केलं. वा वा, जाम खुश आहे मी. अरे काय बोलतय, याचं काय मध्ये देणं घेणं, फुकटचं खंदील लावून येणं. अहो काका, यातच माझं देणं आणि घेणं आहे. आणि जो तुम्ही कंदील वापरताय ना, तो माझ्याच घरचा आहे. अरे मूर्खा, हे आमचं फॅमिली मॅटर आहे. यात नोकराचा काय संबंध येतो? हा, एक मिनिट, तुम्हाला सगळं खरं खरं कळलंय? हो, सगळं खरं कळलंय आता मला. पण तरी अजून मी नोकरच आहे. हो, अजूनही नोकर. आधी मला तू पहिलं सांग, तू बाळाबद्दल का सांगितलं नाहीस? कोणाचं बाळ? कोण कोण कोणाचं? अरे तुझं बाळ. माझं बाळ. माझं बाळ. हा, बस झाली तर नाटक ही. मला खरं खरं सांग, तू बाळाचं माझ्यापासून लपून का ठेवलंस? नाही नाही, सांगायला काहीच हरकत नाही, पण आधी मला माहिती तर असायला पाहिजे ना. तुझ्या बाळाचं तुलाच माहिती नाहीये? नाही नाही, अगदीच तसं काही नाहीये. जस्ट गेलं असेल डोक्यातून निघून. अरे डोक्यातून निघून जायला तो काय कोंडा आहे का? एक्सक्यूज मी,
कोंडा डॅन्ड्रफ युजलेस तुझ्यासारखा डॅकल धांदरट मूर्ख करेक्ट बोला काका. चला चला आपण निघूया चला. हे आले. काय झालं? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू मला लग्नाबद्दल सांगितलं नाहीस, हा. बाळाबद्दल सांगितलं नाहीस. तुला बेबीचं नाव तरी माहितीये का रे? हा हो हो. असा अर्पिता. अर्पिता. हा अर्पिता. म्हणजे तू मुलाचं नाव अर्पिता ठेवलंयस म्हणजे मला मुलगा आहे तर मला असं वाटलं की मुलगी आहे. मुलगी आहे? अरे काय बोलतोय अरे, हे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तेच म्हणतोय मी काका. अरे तुझं डोकं ठिकाणार आहे का आधी? तुला माहित नाही तुला मुलगा आहे का मुलगी आहे ना काका? तू जरा गप्प राहशील का मानवा? किती चचर पचर करतोयस तू. काका काका म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही मला माझ्या दुसऱ्या मुलीबद्दल विचारताय. म्हणजे तुला 2 मुलं आहेत? कदाचित. अरे तुला किती मुलं आहेत हे तुलाच माहिती नाही काका कारण मी कधी हिशोबच ठेवला नाही. हिशोब न ठेवायला ती काय साखरेची पोते आहेत का? पूजा मला सांग, तू मला दुसऱ्या मुलाबद्दल का नाही सांगितलंस? मला असं वाटलं मीच का सगळं सांगायचं. मुलांच्या वडिलांनी पण काहीतरी सांगायला पाहिजे. एक मिनिट मला सांगा, तुमच्या लग्नाला अजून 2 वर्ष पण पूर्ण नाही झाली. हो लगेच तुम्हाला 2 मुलं कशी काय झाली? आता बोल. बैलगाडीची बुलेट ट्रेन कशी झाली आता बोल. बोलतो ना बोलणारच. मीच सांगणार मीच समजावणार. आणि कोणी नाही का काका मला ट्विन्स जुळे ट्विन्स. आता बोल. अरे काय आधी तू एकदम आनंदाचे धक्क्यावर धक्के देतस. म्हणजे आता आपल्या खानदाराला 2-2 वर्ष मिळाले. वा आधी खरंच. अरे याला सगळंच कसं पटतं रे? पप्पी नको. काय नको? काका ऍक्च्युली त्याचं म्हणणं असं आहे की सगळ्या पप्प्या बाळाच्या मम्मीला कशाला, काही पप्प्या बाळाच्या पप्पांना पण मिळायला पाहिजेत ना. असं म्हणतोय तो. पहिल्यांदा चांगलं बोलला रे. बरोबर आहे तुझं. बाळाच्या पप्पांना पण पप्पी दिली पाहिजे. मग द्या मला पप्पी. अरे तुला का म्हणून पप्पी द्यायची? तुमच्याकडे स्टॉक आहे ना पप्प्यांचा तर देऊन टाका ना. म्हणजे एक मम्मीला एक पप्पाला आणि एक पप्पूला. जरा चांगलं बोललो की कसा बघतो रे हा? म्हणजे थोडं काका एक मिनिट आपल्याला उशीर होतोय फ्लाईटला जायचंय. हो चला 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 चला. मला खूप आनंद झाला. पप्पी नको पप्पी नको पप्पी नको. तुला सांगतो पूजा, ट्विन्स म्हणजे किती आनंद. साऊथचा विलन पप्पी नको. अरे यार आधी यार लग्नाच्या 4 वर्षात मी डिंपलच्या जेवढ्या पप्प्या घेतल्या नाहीत तेवढ्या तुझ्या काकाने 4 तासात घेतल्या यार. अरे थोडा वेळ राहिलाय. आपला वडापाव लक्षात आहे ना? वा मला अरे काय मला खूप खुशी झाली. खूप खुशी झाली. म्हणजे 2 नाती. खरं सांगतो तुला इतकी तुम्ही काळजी घेताय. तुम्ही दोघं राम सीतेसारखी जोड्या रे. किती छान रे. अरे बरं का ग अगं तू ना मला 2 वारस दिलेस मला. तू खरंच ग माझी गोड ग माझी. अरे किती गोड आहे तुम्ही. बरं का रे सातारला असे उगळे निघले 2 उगळे निघले नवराणीचे डोंगर आहेत तसेच हे दोघं उगळे निघले दिसतात. किती खुश वाटते ना मला. 2 आणखी 2 जुळी मुलं. अगदी खरंच मला खूप बरं वाटलं. आणि विश्वासाच्या प्रकारे बाळा आनंदाची बातमी आहे. खरंच दोन्ही डोंगर फोडून मी आता बघ होणार आहे. आणि तुम्हाला आता पॉकेट मध्ये ट्रिपल होणार तुमचा. काय काका संकोच नाही करायचा आता. हो म्हणजे मी बोलत बसलो तर राहूनच जाईल. पाया पडतो. अरे वा वा संस्कार. पाया पड. तुमचं लगेच. चला बरं का रे. हा जरा धांदराडा करा नको बघ. नाही नीट वाग. ताईकडे नीट लक्ष द्यायचं. दादाकडे नीट लक्ष द्यायचं. लहान लहान मुलं त्यांची काळजी घ्यायची. जेवण नीट बनवायचं. बरं आता बोलत बसलो तर काका मी काय म्हणतो तुमच्याकडे पप्प्यांचा सेल लागलाय मला पण एक द्या ना. काना खाली देईन तुझ्या आता. काका फायनल अनाउन्समेंट. फायनल बरोबर. बाय 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 बाय. बाय बाय बाय. काळजी घ्या रे. आणि मुलांचे व्हिडिओ पाठव मला मुलांचे बघायचं रे. मी मुलांसाठी बाचका उसाच्या शेंगा पाठवतो. बाय बाय. आणि हे बघ लोणचं पाठवतो त्याने दात लय मजबूत होता. मला बाय 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 बाय. चला बाय बाय. आणि हो आणि नको राहू दे जाऊ. पाठव बाय 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 बाय. माझी बायको
काका गॉन, मस्ती ऑन. आधी 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 कॉंग्रॅच्युलेशन ट्रिपल पॉकेट मनी, कॉंग्रॅच्युलेशन वडापावची गाडी, कॉंग्रॅच्युलेशन हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे हॅलो हॅलो माय फ्रेंड, माय वाईफ, आय एम हजबंड नॉट सिस्टर. टुडे इज अवर मॅरेज अॅनिव्हर्सरी. लग्नाचा वाढदिवस. बोल 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 बोल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पोरगी शिकली, प्रगती झाली. आनंद पोटात माझ्या भावेना भावेना. हक्का नूडल्स, सिंगापूर फ्राईड राईस. हॅलो तुम्हाला बताओ. नो प्रॉब्लेम. शी इज माय वाईफ, आय एम हजबंड. टुडे अवर मॅरेज अॅनिव्हर्सरी. कोण शिकतोय? काय कोण शिकतोय? जेवायला कुठं आहे? 7 तास झाले. याला विचारतो माझी बायको कुठं आहे. आता सापडली इथं. भाऊकी भाऊकी भाऊकी. अरे भाऊकी कणकवली. अरे सेम सिद्धार्थ जाधव आहे. तेव्हा आधी आधी कणकवली खारे पाटण. शी इज माय वाईफ, शी इज माय वाईफ. टुडे आवर मॅरेज अॅनिव्हर्सरी. बघता काय तुमच्या दोघांची वहिनी आहे ती वहिनी. बोला नमस्कार वहिनी. नमस्कार भाऊजी आले बघ. पैठणी घेऊन पैठणी. दार उघड बाय, दार उघड. हॅलो हाय मानव, डिंपल, आधी. टुडे ओवर ना, टुडे ओवर मॅरेज अॅनिव्हर्सरी. कॅन यू डान्स विथ मी? कॅन यू सिंग विथ मी? श्रावण बाळ जातं काशीला, काकाला पाठवलं मी काशीला. श्रावण बाळ जातं काशीला, श्रावण बाळ जातं काशीला. अरे येऊ दे काका. श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला. काका पण गेला काशीला, काका काशीला. श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला. श्रावण बाळ का आधी आज परत माझी फ्लाईट 12 तास डिले झाली. दिले आधी काका मला वाचवा. हो बरोबर आहे. काय टेक्निकल इश्यू असतात. आय विल रीच बाय टुमॉरो 11. दॅन संपतराव घोरपडे साईन करतील. आणि हा संपतराव घोरपडेंचा शब्द आहे. त्यामुळे काय कोण संपतराव घोरपडे? अरे मी. चल फोन ठेव, फोन ठेव. हा तर आधी तू ताबडतोब जा आणि मुलाने घे. ताबडतोब. ठीक आहे. अरे काय झालं? असं काय बघता एकमेकांकडं? काय झालं? ऍक्च्युली काका तुम्हाला तर माहितीये मला आणि पूजाला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. दोघेही जुळे आहेत. आणि पुढचं तुम्हाला पूजा सांगेल. मी हा मी सांगू? हरकत नाही. चल सांग पूजा, तू सांग. ऍक्च्युली काका तुम्हाला तर माहिती आहे की मला आणि पूजाला 2 मुलं आहेत. म्हणजे मला आणि आधीला 2 मुलं आहेत. हा बरोबर. हा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. सांगितलं. म्हणजे दोघेही जुळे आहेत. आणि त्यांचा जन्म 2 वर्षांपूर्वी झालाय. हेल्दी आहेत, खूप छान. आणि त्यांची बर्थ डेट पण सेम आहे. आणि पुढचं तुम्हाला मानव सांगेल. मी काय सांगू? अरे तो काय सांगणार? तो नोकर आहे. तो काय सांगणार तुमच्या मुलांबद्दल? बरोबर आहे काकांचं. मी काय सांगणार आहे? नाही तुला काय माहित असेल तर तू पण सांग. चल ऐकू दे मला. तुला लय वचा वचा बोलायची सवय आहे ना. सांग बरं, सांग. ऍक्च्युली मीच सांगू. आताच आलेल्या बातमीनुसार तुम्हाला तर माहितीच आहे काका, मला आणि हिला 2 मुलं आहेत. मला आणि आदित्याला 2 मुलं आहेत. नाही, आदित्य आणि पूजाला 2 मुलं आहेत. आणि एक मुलगा एक मुलगी आहे. आणि दोघे पण जुळे आहेत. आणि ते दोघे 2 वर्षाचे आहेत, कारण ते 2 वर्षापूर्वी जन्माला आले. आणि प्रचंड हेल्दी आहेत ते. आणि त्यांना दही खूप आवडतं. आणि पुढचं तुम्हाला आदित्य सांगेल. अरे काय चाललंय काय? तुम्ही काय गोलगोल राणी खेळताय का? गोलगोल राणी, इतकं इतकं पाणी. परत परत तेच काय सांगताय? आम्हाला 2 मुलं आहेत, ती जुळी आहेत, त्यांचं वाढ. अरे मला पुढचं काय समजत नाही. पुढचं बोला. मी सांगतो ना काका. सांग. काका मीच समजवणार. आणि कोण समजवणार नाही का? ते पूजा
पूजाचे वडील आहेत ना, ते मुलांना लांब पार्क मध्ये घेऊन गेले. हे कसं आहे? मस्त आहे. अरे पण मग आपण मुलांना भेटायला पार्क मध्ये जाऊया ना, ते कसं आहे? नाही मजा नाही. ते लेगो लँडला गेलेत, खूप लांब गेलेत. हे कसं आहे? छान आहे. अरे पण मग आपण जाऊया ना मुलांना भेटायला लिगोलँडला, हे कसं आहे? हे पण छानच आहे. बरं छान. पूजा हा म्हणजे ऍक्च्युली काका ते लेगोलँड खूप लांब आहे, खूप ट्रॅव्हल करून जायला लागेल आणि मग उरलेला संपूर्ण दिवस वाया जाईल. अजून काका, आणि एवढ्या रात्री मुलांना ट्रॅव्हल करून इथे घेऊन येणं बरं दिसत नाही ना. काय रे आधी, माझ्याकडे एकच दिवस आहे आजचा आणि काही करून मला मुलांना बघायचंच आहे. काय बघायचं मुलांमध्ये संपत? हा? काय बघायचं मुलांमध्ये? काय वेगळं काय असतं मुलांमध्ये? आणि इतका काय इंटरेस्ट आहे मुलांमध्ये बघण्याचा? हात पाय कान नाक डोळे सगळं सेमच असतं. वेगळं काय असतं? वेगळं काय असतं? ह्याच्या कानाखाली बर्मिंगहमचा गणपती काढू का? थांबा काका, तुम्हाला माहित नाही इथे लेबर लॉ किती कडक आहे? अहो आपल्या इथे तरी 302 आहे, इकडे 502 आहे. 502? नका प्लीज चिडू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ तुझ्या नादी नको नका. प्लीज सॉरी, रागवू नका. अरे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला इकडे पाठव तिकडे पाठव, काय गरज होती मुलांना पाठवायची? आज आमची अॅनिव्हर्सरी आहे ना. अॅनिव्हर्सरी? आधी हो, कॉंग्रॅच्युलेशन. अरे सांगायचं नाही का आधी मला, पूजा, मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला तुला सांगू. अरे वा वा वा. अरे अॅनिव्हर्सरीला मुलं काही चावतात का रे तुम्हाला? आपण आहे ना तुमच्यासाठी छान काहीतरी गिफ्ट घेऊ. खरं तर मला नातवंडांसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचं होतं, पण हे सगळं विचार करायला वेळच मिळाला नाही ना मला. हो ना काका, आम्हाला देखील विचार करायला वेळच नाही मिळाला. आम्हाला काहीच करायला वेळ नाही मिळाला. चला आज आपण आता मार्केटमध्ये जाऊ आणि तुला जे आवडेल ते सगळे खरेदी करू. सोन्याचे दागिने वगैरे वगैरे वगैरे. आज तुझे सगळे लाड पुरवूनच टाकतो बरं का. मुलांना नाही बघता आलं, पण आज अॅनिव्हर्सरी निमित्त छान छान खरेदी करू, पार्टी करू आणि मज्जा करू. मज्जा खूप आहे अॅनिव्हर्सरी मध्ये, कसली मज्जा येईल. अॅनिव्हर्सरी पण तुझी? सॉरी यार. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. तुझा बाप नोकर. आधी यार काय तुझा झालं? काका परत माझ्या डिंपलला घेऊन गेला यार. अरे काळजी करू नको, ते काका असं काही करणार नाही. हा ते एक टेन्शन आहेच मला, पण मला वेगळं टेन्शन आहे यार. कसलं? मी रात्रीचा विचार करतोय. रात्रीचा विचार तू आता करतोयस? मग रात्री काय करणार? तू जोक करतो माझ्या, Sorry. जोक करतो तू माझ्यावर. तुला माहितीये मुद्दा काय नक्की? काय? बस इथे शांतपणे बस. मला सांग, डिंपल कोणाची बायको आहे? विचार कसला करतो? विचार कसला? डिंपल माझी बायको आहे. या खऱ्या दुनियेत डिंपल माझी बायको आहे. हो बोल, हो बोल. हो. हा, आणि काकांना खरं वाटावं म्हणून डिंपल आता तुझी बायको आहे. बरोबर बरोबर है ना? बरोबर ना? मग मला सांग, रात्री आपण काय करणार? रात्री आपण झोपणार. सगळेच झोपतात. ते मलाही कळतं. मी काय घुबडणार रात्रभर जागायला? अरे यार तुला माझं पॉइंटच लक्षात येत नाही. काय झालं? हे बघ, काकांना काय वाटणार? तू आणि डिंपल तुझ्या बेडरूम मध्ये झोपणार ना अरे रात्री? हो, पण मग बरोबर आहे ना, मी आणि पण मी हा विचारच नाही केला. तू कशाला विचार करशील रे? बायको माझी आहे ना, मलाच विचार करावा लागणार पहिला. एक मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. नको तुझी आयडिया, नको ऐक ना बाबा. माझं. नको तुझी आयडिया, ऐक नको ना नको मला. बाबा, अरे नको. तुझ्याच फायद्याची आहे. नक्की? हो, हे बघ, डिंपलला तुझ्या बेडरूम मध्ये झोपण्याची गरज नाही. ती माझ्या बरोबर माझ्या बेडरूम मध्ये झोपेल. चमडी रे चमडी. काका पुतण्या दोघं चमडी. अरे आधी नीट ऐकून तर घे. असंही काकांसाठी ती गेस्ट बेडरूम खाली करावीच लागणार आहे. कशाला? म्हणजे ते तिकडेच झोपतात ना. मग त्यांना झोपव दुसरीकडे. एवढी मोठी जागा आहे, दुसरीकडे झोपव अरे त्यांना. नाही, ती त्यांची लकी जागा आहे. नेहमी तिकडेच झोपतात ते. त्यांना झोपावंच लागेल रे. यार तुझ्या काकांचे लय लाड आहेत यार. अरे करावेच लागतात. पॉकेट मनी देतात ते मला. तू माझं नीटपणे ऐक. हे बघ, काका जेव्हा झोपतील ना, तोपर्यंत तू सर्वंट रूम मध्ये झोपायचं. तू सर्वंट रूम मध्ये, काका गेस्ट बेडरूम मध्ये, मी डिंपल बरोबर माझ्या बेडरूम मध्ये झोपून जाणार. अरे पण अजून तरी डिंपल तुझ्याच बेडरूम मध्ये झोपते.
अरे आज माझी अॅनिव्हर्सरी आहे रे. आज तरी मी आणि माझी बायको एकत्र झोपायला पाहिजे की नाही बेडरूम मध्ये. बरोबर. नाही नाही काय झालं? आज नाही. मग? ऍक्च्युली मी आणि माझी बायको दर दिवशी एका बेडरूम मध्ये झोपायला पाहिजे. तिसरं कोणी नाही. अरे तू माझं नीट ऐकणार आहेस का? ऐक, हे सगळं काका झोपेपर्यंत. एकदा काका झोपले की मी माझ्या बेडरूम मधून बाहेर पडणार. गुपचूप 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 सर्वंट रूम मध्ये येणार. तू सर्वंट रूम मधून बाहेर यायचं. गुपचूप 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 तू माझ्या बेडरूम मध्ये यायचं आणि डिम्पल बरोबर अॅनिव्हर्सरी साजरी करायची. आहे ना आयडिया? आयडिया कशी? सॉलिड आहे. यार आधी मला असं का वाटतंय रे की माझ्याच बायको बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. अच्छा काय गावात झालं? पण अजून एक लोचा आहे. काय? हे बघ तू काय करतोय. तू मला काका ज्या बेडरूम मध्ये जाणार आहेत गेस्ट बेडरूम मध्ये बरोबर. तिथून शिफ्ट करतोयस ना. करेक्ट. पण काका बेडरूम मध्ये जाणार तिथे माझं सामान आणि माझे कपडे आणि डिंपलचे कपडे आहेत. म्हणजे काका यायच्या आधी त्या बेडरूम मधून माझं सामान आणि डिंपल आणि माझे कपडे काढायला पाहिजेत. बरोबर. बरं झालं बोललास ते. एक मिनिट मी पटकन डिम्पलचे कपडे काढतो. हा काढ. एक मिनिट एक मिनिट. नाही 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 काय? नाही 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 काय पण? माझ्या बायकोचे कपडे तू नाही काढणार. माझ्या बायकोचे कपडे मीच काढणार. मानव काय बोलतोयस तू? माझ्या बायकोचे कपडे मीच काढणार. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? आईला तुझ्या काकाने माझं डोकं भैसडून टाकलंय रे. मी काय बोलतो मलाच कळत नाही. मग आता काय करायचं? तू गेस्ट रूम साफ कर. हा. मी माझी बेडरूम साफ करतो. चल लवकर. हा. माझ्या बायकोचे कपडे काय रे काय तेच बडबडतोयस. चल लवकर. इतका आनंद होतोय मला. फार आनंद होतोय. म्हणजे आधी लहानपणी एवढासा होता ना तेव्हा अगदी घरात सगळा उघडा नागडा फिरायचा. कपडे घालायचे म्हटलं की आणि मला आश्चर्य वाटतं त्या गदाड्याला आता जुळे आहेत. त्याचा ना एक लहानपणीचा एक नागडा फोटो माझ्या खिशात आहे. तुला दाखवतो. नको नको काका. अगं बघ कोणावर गेलीत मुलं. तुझ्यासारखी दिसतात ना त्यांच्यासारखी. नको, नको. बघ तरी. अरे मी वॉलेट विसरलो. ओ अरे काय झालं? हे गाडी परत घे. गाडी परत घे. हो 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 लगेच घेते घे. घेते. आईला स्वतःला दानशूर करण्याची अवलादच समजतो ना. स्वतःची बायको त्याला द्या. रूम खाली करा. त्यांचं सामान उचला. आईच्या गावात तू थांबा मी आलो. त्या आईला या बायकांचा ना मोठा प्रॉब्लेम आहे. 2 दिवसासाठी जायचं असेल ना बाहेर तरी अख्खा संसार घेऊन देतात. सासऱ्याला वडे तळायला लावायचे म्हणून काय काय चाललंय तुझं मानो. किती काम करशील. आजचा दिवसच बेकार आहे. अॅनिव्हर्सरी माझी. तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी एनिवर्सरी. तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी एनिवर्सरी. तेरी मेरी तेरी मेरी. काय आहे? हे कोणाचं आहे? माझा आहे. माझा आहे. माझा आहे. तुझं? हा. आता मला कळलं त्या अरबाने तुला का वापरून सोडलं ते. तुला असला छंद आहे. अरे कोण आहेस तू? नाही नाही हे मी म्हणजे मी नाही हे वापरत. हे माझ्या जवळच्या व्यक्तीच आहे. कोण आहे जवळची व्यक्ती? माझ्या बायकोच आहे. कुठे आहे? ती तुम्हाला काय करायचंय? माझी बायको कुठे आहे ते? हे माझं घर आहे. ती जर इथं असेल तर मला कळलंच पाहिजे. आणि ती जर इथं नसेल तरी मला कळलं पाहिजे. हे ब्लाऊज कुठून आलं सांग. सांग. हा काय? रडायला काय झालं? रडायला काय झालं? विचार करायला वेळ मिळतो.
काय सांगू काका तुम्हाला माझी कहाणी. कहाणी सांगू नकोस. हा ब्लाऊज इथे कसा आला तेवढं सांग. हे ब्लाऊज इथे कसं आलं ते. हा काका काय झालं म्हातारं सोडत हा? नाही, काय सांगू. सांग सांग. मी जेव्हा इथे नोकरीसाठी येणार होतो ना तेव्हा माझी बायको पण मला सोडायला आली होती आणि भर रस्त्यात मला बघून ती खूप इमोशनल झाली माहितीये. मग तिला बघून मी पण खूप इमोशनल झालो आणि मग मला बघून ती खूप रडायला लागली आणि मग तिला बघून मी पण खूप रडायला लागलो. मग पुढे काय झालं? थांबा ना, सुचू दे ना. सुचत नव्हतं काय करू त्या भर रस्त्यात. मग मी काय केलं, मी माझ्या बायकोचा हात हातात घेतला आणि मग ती मला म्हणाली, जानू आय विल मिस यू. जानू? हा म्हणजे ती मला प्रेमाने जानू म्हणत असेल ना, है ना. मग मी पण तिला म्हणालो, जानू आय विल मिस यू टू. मग 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 मी तिला काहीतरी म्हणायला पाहिजे ना. मी म्हटलं तिला, मी असं म्हटलं की जानू तुझी एखादी अशी वस्तू दे जी सतत माझ्या जवळ राहील. मग मग तिने तुला हे दिलं? एक्झॅक्टली. म्हणून तिने मला तिची आठवण म्हणून हे काढून दिलं. अरे भर रस्त्यात? हो. असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे म्हणजे ती माझी बायको आहे, हे तिचं ब्लाऊज आहे. भर रस्त्यात तिला काढून द्यायला काय प्रॉब्लेम नाही, भर रस्त्यात मला घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे घरातल्या घरात? बर्मिंगहमचा गणपती काय कमाल आहे हा माणूस. त्याची फॅमिली म्हणजे एकदम विचित्र आहे. त्याला थारा देऊ नकोस. नाही नाही नाही. पण काका तुम्ही परत का आलात? अरे माझं वॉलेट विसरलं होतं ना, ते घेऊन जायला आलतो. त्यातला तुझा फोटो तिला दाखवायचा होता नागडा. नाही 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 नाही. आदित्यचा नागडा फोटो तुम्ही हिला का दाखवाल? अरे लहानपणीचा रे. नाही मला नाही चालणार. तुला तुझ्या बायकोनं भर रस्त्यात ब्लाऊज काढून दिला तर तुला चालतो आणि पूजानं स्वतःच्या नवऱ्याचा नागडा फोटो बघितला तर तुला चालत नाही. आणि तो ही लहानपणीचा रे. का? अरे कोण आहे? कोण आलं? हो रुबी रुबी रुबी. अरे मेलो काका. नमस्कार काका, कसे आहात? आमच्या लग्नाला आल्याबद्दल धन्यवाद करते लोकांना. आमच्या लग्नाला आल्याबद्दल धन्यवाद करते लोकांना. मी या घरची सून. नमस्कार करते हो काकांना. काका नमस्कार करते. आमचे हे कुठे गेले? हे कुठे गेले ते जाऊ द्या. आधी हे जे कोणी आलंय ते काय आहे? तुम्हाला जमत नसेल सांगायला तुम्ही सांगू का? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऐका काका. काका आए हैं तू डरता है काय को? अरे काका आए हैं तू डरता है काय को? सांगा ना काकांना. मी आहे बायको. बायको कोणाची? आता बोल. मानवची बायको. आता बोल. माझी बायको. बघा किती अभिमानाने सांगतो, माझी बायको. एक्सक्यूज मी. नाही काका, मानव माझा हसबंड नाहीये. अरे काय चाललंय मला जरा कोणी समजावेल का? हो. कोणी कशाला? तुमचा लाडका पुतण्या आहे ना समजवायला. आता बोल. काका मी सांगतो. सांगणं समजावणं हे माझंच काम आहे ना, माझंच कर्तव्य आहे. ऍक्च्युली मानव आणि रुबी दोघं नवरा बायकोच आहे. दोघांचं भांडण आहे म्हणून ते असे वागतायत. मानव का असं वागतोस? नको ना चुकीचा वागू, नको वागू असं चुकीचा. अरे आता रुबी तुझी बायको आहे. अगं ऐक ना रुबी, तो तुझा नवरा आता. अरे खड्ड्यात गेला मानव. एक मिनिट.
आपलं दोघांचं ठरलेलं ना की एकत्र मिळून आपण समजूया त्याला कन्व्हिन्स करूया. पण तो नाही ऐकत आहे. का तू असं वागतोस मानव? का नको ना चुकीचं वागू. अरे एक मिनिट टाइम प्लीज, शांत हो. आणि मला सांगा, हा जे बोलतोय मी चुकीचा वागलोय, मला कोणी सांगेल का की नक्की मी काय चुकीचा वागलोय? ए रुबी, तू सांग. आई शपथ, मला काहीच माहित नाही. बघ, अरे तुझ्या नवऱ्यानं तुला काय त्रास दिला ते तू नाही सांगणार तर काय कोण सांगणार कोण मग? मी सांगतो तो असा का वागतो. का वागतो? ऍक्च्युली रुबीला मानवचा असली चेहरा जगासमोर येऊ नये म्हणून ती हे सगळं लपवते. म्हणून तिला काहीच माहित नसल्याचं आवडते. नो प्रॉब्लेम रुबी, नो प्रॉब्लेम. तुझ्या खासगी आयुष्यात आम्ही ढवळाढवळ करू नये असं तुला वाटत असेल तर नाही करणार. नाही विचारणार तुला, नाही जबरदस्ती करणार. मी नाही करणार आणि काकाही नाही अरे करणार. पण मला करायची ना जबरदस्ती, मला करायची ढवळाढवळ. नाही, तू माझा खरा चेहरा जगासमोर आणच. ऐक नाही, मला कळू दे मी काय चुकीचा वागतोय. आणि मला नाही, काका नाही कळू दे की मी काय चुकीचा वागतोय. आणि तुझा राहू दे असं. आणि काका तुम्ही ठरवा मी चुकीचा वागतोय की बरोबर. आणि नसेल तर ही झुबीडुबी ठरवेल. जुबीडुबी नाही, फक्त रुबी. हा तेच ते. अरे हा आता एवढं बोलतोस तर सांगा कोणीतरी. आता तुम्ही एवढा फोर्स करताच आहात तर सांगतो. ते श्वास बीज नंतर घे, आधी बोल. हा सांगतो काका. हा मानव रुबीला खूप मारहाण करतो. मारहाण? कुदवतो. काय? WWF खेळतो. म्हणून तर या दोघांमध्ये भांडण आहे ना. WWF. अरे माकडा. हो नीट बोला, माझं नाव जॉन सीना आहे. मानव आहे. अरे मग असा आधी मानवासारखा काय वागतोस? स्वतःच्या बायकोवर हात उचलतोस? अहो काका, अहो साधं टी शर्ट घालताना मला नीट हात उचलता येत नाही, बायकोवर का हात उचलणार? तुम्हाला खोटं वाटतं? विचारा डिम्पलला. डिम्पल? आता ही डिम्पल कोण? इथे तर दोनच बायका आहेत, पूजा आधीची बायको, रुबी तुझी बायको. मग डिम्पल कोण आले आता इथे? आता बोल. काका, रुबीचं पेटनेम डिम्पल आहे. म्हणजे शॉर्टकट बरा पडतो ना. म्हणजे रुबी डिम्पल. नाही रे, डिम्पल रुबी हे लहान आहे आणि छान पण आहे. रुबीचं पेटनाम डिम्पल कसं असेल? तो ते प्रेमाने हाक मारतो ना. प्रेमानं? शक्यच नाही. जो आपल्या बायकोवर प्रेम करतो तो स्वतःच्या बायकोवर कधीच हात उचलणार नाही. तुला लाज नाही वाटत स्वतःच्या बायकोवर हात उचलायला? अरे जी बायको भर रस्त्यात 4 चौघांच्या समोर जी स्वतःचा ब्लाऊज काढून देऊ शकते ती, आणि 4 चौघात मी ब्लाऊज काढून दिला? अरे देवा. डोंट वरी रुबी, माझ्याकडे एक जालिम उपाय आहे. कोणता? जा जा घरी जा. चांगला उपाय. जा म्हणजे घरी नाही, तू ह्याच्या कानाखाली सनकन वाजव. अहो ते कसं शक्य आहे? मी ह्यांच्या कानाखाली कशी काय मारू शकते? हाच प्रॉब्लेम आहे भारतीय स्त्रियांचा. पती म्हणजे परमेश्वर. अरे हट. मी वडिलकीच्या नात्यानं सांगतो ना, त्याच्या कानाखाली सनकन वाजव. हात उचलतो का तुझ्यावर? वाजव. आधी जर हिने माझ्या कानाखाली मारली. काका मी काय म्हणतो, बायकोची इच्छा नसेल नवऱ्याला मारायची तर कशाला आपण जबरदस्ती करा? योग्य नाही ना हे. इथे योग्य अयोग्यतेचा प्रश्न नाहीये. परमनंट सोल्युशन. तू एक शब्द बोलू नकोस, मी सांगतोय ना. रुबी कानाखाली मार. काका मी काय म्हणते, हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे ना, मग आपण बाहेरच्यानी त्याच्यात का पडायचं? बरोबर. एक मिनिट. जोपर्यंत ही मानवच्या कानाखाली वाजवत नाही तोपर्यंत इथून कोणी एक इंच सुद्धा हलायचं नाही. जा कानाखाली मार. मी कशी काय मारू? जर हिने माझ्या कानाखाली मार. काका मी काय म्हणतो, तू कानाखाली मार म्हणतोय ना. मी कशी काय मारू? काका चला ना शॉपिंगला जाऊया. जर हिने माझ्या कानाखाली मारली. तू कानाखाली मार. काका चला ना, उशीर होतो. शॉपिंगला जाऊया ना आपण. असं कसं शक्य आहे? कानाखाली मार ना. शॉपिंगला जाऊया ना. कानाखाली मार. जर कानाखाली नाही मारली. नाही काका. कानाखाली मार.
ये बात आहे रुबी, अपेक्षेपेक्षा जोरात मारलीस. आता आयुष्यात कधी तुझ्या अंगावर तो हात उचलणार नाही. पूजा, आता आपण शॉपिंगला जाऊया. मी वॉलेट घेऊन येतो. नाही हा कान डाऊन. कान डाऊन नाही, काम डाऊन. आधी हे अति होते. आता जर मानवला आणखी काहीही त्रास झाला तर लक्षात ठेव. थांबव हे नाटक आता. मानव, चला पूजा. आय लव्ह यू. मी आलेच. आले काका. कसा होता फटका? बर्मिंगहमचा गणपती उठला कानाखाली. व्हेरी गुड. आता कधीच मारणार नाही. चल 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 पूजा. हो. चला मारतो काय. आधी प्लीज. हो हो. मानव सॉरी, मला माफ कर. माझं चुकलं. मला खरंच माफ कर. मला एक्झॅक्टली सांगाल का इथे काय चाललंय? ए तू गप्पे. कधी येणार होतीस? कधी आलीस? कशी येणार होतीस आणि कशी आलीस? सगळं तुझ्यामुळे गोंधळ झाला. जरा मानव, ऍक्च्युली शांत झाला. मला वाटलं चिडतो की काय, केवढी जोरात बसली त्याच्या. पण मला माहितीये तो कधीच चिडत नाही. खरंच कधीच रागवत नाही. मानव म्हणजे एकदम शांततेचं प्रतीक आहे. तुला सांगतो. तू कशाला घाबरतेस? तुला सांगतो, याच्या आधी सुद्धा इतकी वर्ष आमची मैत्री आहे, पण कधी म्हणून कधी रागवला नाही. हा जिंगल 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 बेल आला खबर फसला खेळ. जय वीरूचे बंडे फेल फुलटू लोचा झाला रे. जिंगल 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 बेल आला खबर फसला खेळ. चंद्री गंडो टांगा फेल फुलटू लोचा झाला रे. जिंगल 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 बेल आला खबर फसला खेळ. चंद्री गंडो टांगा फेल फुलटू लोचा झाला रे. लोचा झाला रे. लोचा झाला रे. सर्वंट रूम कुठे आहे? ते इकडे इकडे. आउट. गुड नाईट. गुड नाईट काका. गुड नाईट. हा काय झालं? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू गुड काका. नाईट. थँक्यू. चला 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 चला. येस. ए काका झोपायला गेले. मी मानवला पाठवतो. ओके ओके. काय झालं? तू का आलायस परत? आणि मानव कुठे आहे? काका जागेत. रात्रीचे कुठे फिरताय? वाचलो. आयला कुठे आहे म्हातारा? फिरतो पण शौक. थोडा थोडा वेळ थांब. थोडा वेळ थांब ना. थोडी तर कळसोस. मी काय म्हणतो? हो थांबते. नाही, मी असं म्हणत होतो की मी जाऊन येतो ना. तू इथे असूच शकत नाही. अरे वाचलो 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 वाचलो.
चल मानव. नको बाहेर संपत राहू. चल नको नको. आईला इथे माझी अॅनिव्हर्सरी संपत आली तरी या संपतरावची नाटकं काही संपत नाही. असं वाटतंय संपतरावला कायमचा संपवून टाकावा. पण मानव तू साधा संप करू शकत नाही. या संपतरावला संपवण्याचा विचार म्हणा तू कायमचा संपून टाक. लागली रे. अरे यार काय नाही. अरे बाबा देव पावला. हे मानव गेला. हॅपी अॅनिव्हर्सरी. डिंपल कुठे गेली. कोण कोण काय काय जाऊते कशाला. याला काय घाबरायचं. काय झालं? अरे हे पूजा पूजा काय झालं? पूजा काय झालं? संपत काय पाठ सोडत नाही. पप्पी दे ना पप्पी 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 दे ना थोडीशी तरी. अॅनिव्हर्सरी आहे का माझी. पूजा दार उघड नाही तर मी तो दार तोडून टाकी ना. हे घे हे बघ, आहे. काय झालं? कोण आहे आतमध्ये? कोण आहे? कोण आहे आतमध्ये? आतमध्ये काय झालं काका? का ओरडला तुम्ही? कशासाठी कशासाठी का ओरडताय तुम्ही काका? काय झालं? अरे मी ओरडलो. हा मी ओरडलो पण ही आत ओरडत होती ना. काय झालं आतमध्ये? कोण आहे का? नाही 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 काका कोणीच नाहीये कोणीच नाही. अरे पण तू आता नरडा फुटेपर्यंत ओरडत होतीस, किंचाळ होतीस. काय झालं? काय झालं पूजा तुला ओरडायला? ते हा मला एक स्वप्न पडलं काका. स्वप्न? वाईट स्वप्न. वाईट स्वप्न काका? स्वप्न वाईट पडतात तिला. रोचच झाले आता. काय डोनाल्ड ट्रम्प पडल्याचं बघते आणि झोपेतून दचकून करून ओरडून जागी होते. आता झालं क्लिअर. ती दचकून जागी झाली. जा झोप. स्वप्नात ओरडलीस. ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे मग जा. चला. एक मिनिट. आता काय? मला एक गोष्ट अजून क्लिअर करायची आहे. मी आतमध्ये गेलो होतो. करेक्ट. मी किंचाळण्याचा आवाज ऐकला. बरोबर. म्हणून मी धावत इकडे आलो. करेक्ट. तर ही आतमध्ये ओरडत होती. बरोबर. म्हणून मी हिला ओरडलो. ही बाहेर आली आणि ही मला म्हणाली तुम्ही का ओरडताय. करेक्ट. तू पण आलास. तू पण म्हणालास तुम्ही का मी ओरडता. पण. अरे मला विचारतोय तुम्ही मी ओरडतोय. काय वेडेपण आहे. अरे पण मी का. मला एक प्रश्न आहे. ही जेव्हा आत होती तेव्हा तू बाहेर काय करत होतास. हा करेक्ट आहे काका. हे मी क्लिअर करायलाच पाहिजे. मी नाही समजवणार तर कोण समजवणार नाही का. काका त्याचं काय की मी हा काका तुम्ही दिलेल्या संस्काराप्रमाणे मी नेहमी शतपावली करतो जेवल्यानंतर. ओ संस्कार. नाही नाही आजसाठी संस्कार वगैरे सगळं बंद. का? अॅनिव्हर्सरीला कसले संस्कार बिस्कार. अॅनिव्हर्सरी म्हणजे एन्जॉय. चला जा. बरोबर. गुड नाईट. ओके बाय बाय. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू काका. चला जावा. गुड नाईट गुड नाईट. चला जावा. काय दार लावून घ्या. हॅपी अॅनिव्हर्सरी. येस येस. गुड नाईट. गुड नाईट. हॅपी अॅनिव्हर्सरी. का किंचाळलीस? त्या मूर्ख मानवमुळे. का? घोड्याचा मांस घालून आला तो आणि मागणं अचानक मिठी मारली मला. मग काय मग मी दचकले आणि किंचाळले. अरे हा मानव आहे का घोडा? कुठे गेला? तो ना थोडासा रागवला आणि खिडकीतून पळून गेलाय. तू बघतोस का प्लीज. ए हो आणि त्याला सांगशील आता काही घोड्याचा मांस बीस घालून मिठी नको मारू मला. काय दिवस आले. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नवऱ्याला सांगावं लागतं घोडा घोडा खेळू नकोस म्हणून. सॉरी आणतो त्याला. काय झालं? इथं नको. इथे का काय इथूनच जावं लागेल मला. सावकाश सावकाश. अरे घाबरली ना ती. कोणी सांगितलं तुला असं पकडायला? आता माझ्या बायकोला कसं पकडायचं हे तू सांगणार मला. अरे 24 तास होत आले नीट भेटलो नाही मी तिला. बरं बरं ठीक आहे. आता झालंय सगळं व्यवस्थित. तू नीट जा. फक्त मी सांगितलं तसं जा.
हा कसं म्हणजे करत जाऊ नकोस. कळलं? असा गेलास ना तर डिंपल झोपेल. किती उशीर मानव. हं? हे काय आधीच्या घरी मुलगी आली, आधीच्या घरी मुलगी आली. अरे काय 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 अरे पूजा काय झालं काय तू घाबरलीस काय थरथरतेस का काय झालं काय तुला काका एक अनोळखी माणूस माझ्या खोलीत आला, खिडकीतून आला आणि डायरेक्ट माझ्या बेडमध्ये आला. चादरीतच घुसला तो. परत तुला स्वप्न पडलेलं दिसतंय. नाही नाही काका, आता खरंच कोणीतरी आलं होतं आणि तो दारू पिऊन आला होता. मग तुझा नवरा कुठे गेला होता? कोणता? अगं तो कोणता? किती नवरे आहेत तुला? काय बोलतेस तू? कोणता? सॉरी तू? काका, सॉरी. ते मी खूप घाबरले ना, त्यामुळे मला कळतच नाहीये मी काय बरळते ते. आधी माझा तुझा नवरा आधी तो नाईट वॉक करायला नाही गेलाय. नाही परत नाईट वॉक. त्या मुलाला इतकं समजावून सुद्धा परत थांब. त्याला आता येऊ देच, मी दाखवतोच त्याला. तू आता एक काम कर, तू माझ्या रूम मध्ये जा आणि तिथं आरामशीर झोप. या रूम मध्ये कोण येतं कोण जातं त्याचा मी आज सोक्षमोक्षच लावतो. नको अगं काका, आधी कशाला? तो आधी आला ना तर मी तिकडे पाठवूनच त्याला. तू काही काळजी करू नकोस. जा नाही, बरं. पण मी मी काय सांगतो ना तुला जा म्हणून. जातेस? गुड नाईट. Good बाय बाय night. बेटा. घाबरू नकोस. गुड नाईट. Okay. रिलॅक्स. मी आहे ना. जा दार लावून घे आता. मी आहे, काहीच काळजी करायची नाही आता. घाबरायचंच नाही तू अजिबात. घे दार लावून. कोण येतो त्याचा पेकाटाच मोडतो बघ आता. आधी अरे बापरे, हे केवढं झालंय. एक दिवस बायकोकडे बघितलं नाही तर बायकोचं मटन शॉप. चला खाटीवर चला. चला चला खाटे ए, कोण आहे रे? हे? हे, कोण आहे, कोण आहे? थांब, थांब. कोण आहे, कोण आहे? कोण आहे, कोण आहे? कोण? चोर चोर पळाला खिडकीतून उडी मारून पळाला. सोडत नाही आला त्याला. अरे आता तो तुझ्या रूम मध्ये आला होता ना, तो चादरीत घुसला होता ना, तो परत आला होता ना, माझ्याच अंगाशी झटके घेतो, चट ठोकला, निसटला. थांब, त्याला सोडत नाही आता. काका, मी काय तो दारुड्या नव्हता, धट्टा कट्टा होता ग. थांब, पळून जाईल तो. का काय झालं? काय नाही, तो पळून जाईल. पकडा त्याला. काका सावकाश जा, नाहीतर पडाल तोंडावर. नाही तोंडावर नाही पडत. काका हो. म्हणजे सावकाश जा, पण पकडा लवकर त्याला. सावकाश जाऊन पकडू कसं? तुझ्या बापाने पकडलं होतं का? नीट तुझा हातमध्ये पकड. अरे हम आता पाचूला पुरला माझ्या. हम आजच्या जन्म काय जागते रहो बॉम्ब आला लाडका आला रे. लाडका पाय पावर चढला रे.
अगं आता काय झालं ओरडायला? अरे मी नाही, तुझे काका ओरडले. काका का ओरडले? कारण ते माझ्या बेडरूम मध्ये झोपलेले ना. अगं काका तुझ्या बेडरूम मध्ये का झोपले होते? आणि मानव कुठे आहे? अरे हा साताऱ्याचा नाईट वॉचमन आज काय झोपत नाही. माझी वाट हाडवारे कुठेतरी. अरे कुठे गेला हा मानव? हा इथे काय करतोय? हे मानव आधी 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 कुठे होता अरे, मला अरे, कुठे होतास मला तू, वाचव. हा? अरे तुझा साताऱ्याचा म्हातारा भैसाटलाय, चकाळलाय, कुत्र्यासारखा माझ्या मागे लागलाय. चला थांबू यार, चला थांबू अरे यार. कुठे आहेत कुठे ते? अरे बाहेर आहे, मला शोधतोय. मी त्याला येडा बनून कल्टी मारून आलो. नको नको. एक मिनिट, डिम्पलच्या बेडरूम मध्ये काय करत होता? आणि फक्त बेडरूम मध्ये नाही, डिम्पलच्या बेडवर चादर घेऊन झोपला होता तुझा चमडी काका. नाही, एक मिनिट, तू समजतोयस तसं काही नाही. हा, मग तसं काय नाही काय? मग तुझ्या बेडरूम मध्ये काय करत होता तो? अरे ह्याचा मित्र आहे ना तो बेवडा सँडी, तो माझ्या रूम मध्ये येऊन माझ्या बाजूला झोपलेला. सँडी पण झोपला? अरे काय चाललंय काय? आज माझी अॅनिव्हर्सरी आहे, मी सोडून सगळेच माझ्या बायकोच्या बाजूला झोपतायत. जा आता तू तिच्या बाजूला जाऊन झोप. जा माझ्या बेडरूम मध्ये जा. मी बघतो काकांना, मी सांभाळतो. जा तू जा जा जा. अरे सोडा मला. अरे मला सोडा ना. अरे मला सोडा यार, सोडा ना मला. का बघायला मला सोडा. सँडी आधी मानव, ठीक आहे, कच्ची तर कच्ची पण मारून मी. अरे दोनदा घरात घुसण्याचा प्रयत्न केलाय. त्याला पोलिसांच्या ताब्यात दे. फोन कर पोलिसांना. अरे बाबा, अरे आधी या बेवड्याला सांग. बेवडा? स्वतः दारू पितोस आणि मला बेवडा म्हणतोस? अरे याला सांग बाबा, मी चोर नाहीये, मी तुझा शेजारी आहे. सांग या बेवड्याला. अरे हे काका आहेत ते माझे. सॉरी काका, नाईस टू मीट यू. अरे नाईस टू मीट यू. काका हा शेजारी आहे, हा, सँडी नाव आहे त्याचं. असं रात्री अपरात्री मी आदित्यच्या घरी खिडकीतूनच येतो है ना. काय? हो, तो दारू पितो ना, मग त्याची बायको हाकलून देते, मग खिडकीतून आत येतो आणि माझ्या बेडवर माझ्या बाजूला झोपतो. रोजचं आमचं. अरे स्वतःची बायको घरात घेत नाही म्हणून का दुसऱ्याच्या बायको जवळ झोपायला जाणार? दुसऱ्याची बायको. काका, आदित्य दुसऱ्याची बायको मागायला माझ्या. ए, काय बोलतो? असं बोललं आजची रात्र दुसरी जागा शोध. ओके, किती जण तुम्ही? 1 2 3 4. अरे तुझ्यासाठी. ओ, थोडा स्टॉक मिळेल काय? लाद घालतो. ओके, ओके, या बेवड्याला सांभाळा. फुकटची दारू प्यायला पाहिजे. फुकटच्या दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये झोपायला जातो. गेला तो. आता परत नाही येणार. नाही, सगळं सॉर्टेड आहे. चला झोपूया. काय झोपूया? झोपूया झोपूया. झोपण्यात काय अर्थ आहे? माझे विधी बघा. या बेअक्कलला काय कळत नाही. पाठ झाली सुद्धा ऑलरेडी. अरे पण का? अजून 2 तास आहेत एअरपोर्टला जायला. 2 तास? सध्या तरी 2 तास पुरतील आम्हाला. हो ना ग? तिला काय विचारतो? नाही म्हणजे असं तिला असं स्पेसिफिकली असं नाही विचारतोय. आपण सगळेच आहोत ना इथे, म्हणून सगळ्यांना विचारतोय. होणार आहे आधी? हो ना ग? हो ना काका? होणार आहे मानव? सध्या झोपेची खूप गरज आहे हो आम्हाला. मला नाही, मी झोपणार नाही. बरं 2 तास नाही, 1 तास नाही, अर्धा तास, 15 मिनिटं. हा 15 मिनिटं पण चालतील आम्हाला. फक्त 15 मिनिटं बस. त्याला 15 मिनिटं पण खूप झाले. काय? ते पॉवर नॅप म्हणजे 15 मिनिटं माणूस झोपला ना की फ्रेश होतो. चला चला चला. अजिबात नाही. आता मी पॅकिंग करणार आहे आणि आधी तू मला मदत करणार आहेस. सुपर कूल. काय आयडिया आहे? याला म्हणतात काकाचा डोका. काका तुम्ही पॅकिंग करा, आधी तू त्यांना मदत कर, आम्ही दोघं झोपायला जातो. झोपण्याची गोष्ट निघाली की तिच्याकडे काय बोट करतो तू? म्हणजे त्याचं कॉमन सेन्स ना काका. आपण चौघच होत ना इथे. आता तुम्ही पॅकिंग करणार, आधी तुम्हाला मदत करणार. 4 वजा 2 उरले किती? 2. शाबास, वर्गातला हुशार विद्यार्थी. आम्ही चालू झोपायला. चल ग. नाही, आता मी पॅकिंग करणार आहे. तू एक काम कर, तू चहा कर. झोपू द्या ना. चहा कर. काका राहू दे, मी करते. माझ्यासाठी पण टाक. तुला अख्खा टाकून देण्याच्या लायकीचा आहेस. 3च कप चहा कर. तुम्ही नाही पिणार? ताईला मदत कर. अरे परत ताई. अरे काकांसाठी ती तुझी बहीणच आहे ना, मग काका जाणार ना 2 तास. ऐक, मी तुझ्यासाठी वडापावची टपरी टाकणार. तू चहा शिकून घे, चहाची टपरी पण टाकून देतो. 1 छपरी 2 टपरी. अरे आधी 1 छपरी. मी आधी
मानव हा बोला ताई. अरे मला कळत नाहीये मी इथे अॅनिव्हर्सरीला आलोय की भाऊबीजेला. चल फुलो का तारो का. अरे चला 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 बॅग पॅक काका निघाले. चला चला चला. ए आता नाही नंतर काका निघाले. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे बघा कोण आले. बाळ इथंच आले. मी जायच्या आधी बाळ बघायची इच्छा पूर्ण झाली. बघा आरो आला आरो. अरे हा अरे काय तू इथे काय करतोयस? अरे या आरवने रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं. ठेव त्यांना. हळू हळू हा ठेव, ठेव. मला काय सावकाश, सावकाश. सारखं मम्मीकडे जायचंय पप्पांकडे जायचंय मम्मीकडे जायचंय पप्पांकडे जायचंय. अगं तुला फोन लावतोय तुझा फोन पण लागत नाहीये. शेवटी ठरवलं तुझ्याकडे आणून सोडायचं. बघ कसं रडून रडून झोपी गेलाय. हो डोंट डिस्टर्ब. उठेल ना तो. हे लांबूनच लांबूनच असं हळू, हळू. मानव आता कोण आहे का? हे माझ्या यांचे काका आहेत. यांचे का? हो का 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 असू दे असू दे या. एक मिनिट असू दे असू दे असू दे. नाही, त्याला असू बनलं त्याला बघायचं. कसं झोपवलंय माझं मला माहिती आहे. या या आधी हा ओ दुसरं बाळ कुठे? अर्पिता. अर्पिता हा दुसरं बाळ हा नाहीये. नाहीये. नाही दुसरं बाळ नाहीये. नाही. अरे काय बोलतो हा? काका कदाचित ते दुसरं बाळ घरी ठेवून आले असतील. ए ए हे बेटा माझं घर घर आहे पाळणाघर नाहीये दुसऱ्यांची बाळ सांभाळायला. आदित्य तुझा सासरा कसा वागतोय? वेडा आहे का तो? सासरा? मी तुझा सासरा? एक मिनिट काय म्हणतोय माणूस? मी तुझा सासरा? तुझा? कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. अरे बेटा शेवटी तुला अक्कल आली. त्या येड्या नवऱ्यापासून तू डिवोर्स घेतलास. वा वा वा. मी आदित्यचा सासरा आणि तू जावई. ग्रेट ग्रेट. खाली आहे जरा. ए, आदित्य तुझ्या सासऱ्याला आवर. मगाशी काय बोलला? दुसरं बाळच नाही. आणि आताच आदित्यचा सासरा झाल्यासारखं वागतोय. हो माझा आत्ताच जावई झालाय. जस्ट 10 सेकंड बिफोर. देर आहे दुरुस्त आहे. मग लग्न कधी करताय? अरे लग्न झाले की परत का लग्न करतील? मला लग्नच हवंय पण त्याआधी डिवोर्स घ्यावा लागेल ना. अरे तुला लग्न हवंय का डिवोर्स हवाय? मला लग्नच हवंय पण त्याआधी डिवोर्स हवाय. ही कुठली पद्धत आहे? नॉर्मली आधी लग्न होतं आणि नंतर डिवोर्स होतो. इथे एक्झॅक्टली उलट होणार. इथे अगोदर डिवोर्स होणार आणि मग लग्न. अरे लग्न करायचंच आहे तर मग डिवोर्स कशाला घ्यायचा? आधी बरोबर लग्न करायचंय ना. अरे आधी बरोबर लग्न झालंय वर तेच खड्ड्यात गेलं सगळं. आधी दुसरं बाळ कुठं हवंय ते सांग. तेच पुन्हा तोच विषय. अरे दुसरं बाळ हरवलं ते बघा वर झुमरावर. जा तुम्ही सुद्धा जा झुमरावर. ते बघ लागला रडायला. ए उचललं त्याला. डाक्या थांब ना. आई बाबा आहेत ना त्याचे आम्ही बघतो ना. बाळाला नाही हात लावायचा. हो कोणाला जायचं? पप्पा? हो अरे हा तुझा बाप आहे ना गधडा. मला सांगितलं नाही रे. अरे तुझ्या वाढदिवसाला ना हत्तीवरनं साखरवड्याची सातारला गुपचूप आणि या दोघांना न सांगता. काय 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 पप्पाकडे जायचं? पप्पाकडे जायचं. ओ ओ ओ ओ ओ नो. अरे घे तू त्याला. हो पप्पा बघ. अरे तू काय बघतोयस? घ्या ना त्याला तुम्ही. काय झालं बाळा? काय झालं? कोणी काय केलं? पप्पा पाहिजे तुला? ओग सॉरी पप्पा पाहिजे तुला. मला हे कळलंच नाही तुला तुझे पप्पा पाहिजेत. माफ कर मला. सॉरी यार आरो. पॉकेट मनी वाढून मिळणार म्हणून मी कसं वागतोय तुझ्याशी.
काय हाल करतो रे मी तुझे? हा, तुला माहितीये आज तुझ्या पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. हा, आणि गेले 2 दिवस तो माझ्याकडे नोकर म्हणून वावरतोय. तुझा पप्पा माझा जिगरी यार आहे, जीवाला जीव देणारा. माझ्यासाठी नाही ते अपमान सहन केले त्याने. आपली अॅनिव्हर्सरी सॅक्रिफाईस केली. आधी तुझ्या पप्पांचे हाल केले, मग मम्मीचे, आणि आता तुझे हाल करतोय. तुला माहितीये तुझी मम्मा आहे मम्मा, माझी मैत्रीण आहे मैत्रीण. पण मी हे विसरून गेलो, ती तुझी आई हे विसरून गेलो. तिच्या डोळ्यात पाणी आणलं. सॉरी, मला माफ कर. आरवला त्याला त्याच्या पप्पांपासून लांब ठेवलं, मला माफ कर. मानव यार, सॉरी. मी ह्याच्या डोळ्यात नाही पाणी बघू शकत. ए आरव, ए बघ बाबा आहे, ए बघ बाबा आहे तुझा, बाबा आहे तुझा. अरे यार, आधी यार, आधी यार. सॉरी यार डिंपल, मला माफ कर. सॉरी, सॉरी यार मानव. यार आय एम सॉरी काका, मला माफ करा. तुम्हाला कळलंच असेल काय झालंय. माझं लग्नच झालं नाही, मला मुलं बाळ कुठून येणार. काका मी खोटं बोललो तुमच्याशी. माझा पॉकेट मनी वाढावा म्हणून मी एक खोटं बोललो, ते खोटं लपवण्यासाठी दुसरं लपवण्यासाठी तिसरं. मी एकटाच खोटं बोललो नाही तर माझ्या मित्राला मानवला देखील खोटं बोलायला लावलं, जो गेले 2 दिवस आपल्याकडे नोकर म्हणून काम करतोय. तो नोकर नाहीये काका, तो माझा मित्र आहे. आणि ती त्याची बायको आहे डिंपल. पूजा नाहीये, ती डिंपल आहे, त्याची बायको. आरव त्यांचा मुलगा आहे. हे सगळे माझ्यासाठी खोटं बोलले काका. त्यांची काहीच चूक नाही. काही द्यायची असेल ना शिक्षा, तुम्ही मला द्या प्लीज. काका, काका, मानव, अरे मला आज कळते माझ्या मुलीने तुझ्याशी का लग्न केलं ते. सॉरी. काका, 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 मला माहितीये मी खूप चुकलोय. माफी मागण्याच्या पलीकडे चुकलोय. पण काका मला एक संधी हवी आहे. मला यापुढे पॉकेट मनी नकोय. मला फक्त एक चान्स हवा. मी परत भारतात येईन, तिथे येऊन आपला साताराचा कारखाना सांभाळ. तुमच्यावर असलेल्या जबाबदारी, तुमची कामं सगळी मला सांभाळायची. काका प्लीज, काका एक चान्स प्लीज. काका एक. एका अटीवर मी तुला माफ करेन. काका तुम्ही म्हणाल ती अट मला मान्य आहे. आजपासून दर महिन्याला तू मला पॉकेट मनी द्यायचास. काका तुम्ही मला माफ केलं. माझी पण एक अट आहे काका. मी तुम्हाला तुमचा पॉकेट मनी वाढवून देईन, पण त्याआधी तुम्हाला लग्न करावं लागेल. काका निदान मी तरी लग्न करतो. सॉरी काका, सॉरी. थँक्यू. मानव, काका काही चुकलं असेल तर अरे खरं घाबरे काय पाया पडतो. संस्कार. काका, आणि आता तुम्ही थांबाच. मला माझ्या हाताने तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवण करून खाऊ घालायचंय. हा, ते 13 भाकऱ्या, 13 वांग्याचं भरीत,
13 लोणची, 13 चटण्या आणि 13 इंद्रायणी गिचक्या भात. गिचक्या नाही रे, डुचक्या. काका काका आता मला वाचवा. दोस्तों, मेरा नाम अंकित डागर, मैं एक सीए में इंटरमीडिएट स्टूडेंट हूँ और मेरा एडमिशन सितंबर में आने वाला है. तो मैं आपको कुछ एक बार सिलेबस से, अगर आप जनवरी में देने वाले हैं या आगे 26 ऑनवर्ड देने वाले हैं, तो मैं आपको पूरा एक सिलेबस का ओवरव्यू देने वाला हूँ और आप इसको देख के पूरा अपना सिलेबस समझ सकते हैं. और ये एक तरीके से मॉडरेट लेवल्स के हैं. इंटेंस, हाई इंटेंस पे भी मैंने इनको अलग अलग तरीके से बांटा हुआ है. मॉडरेट टॉपिक्स अलग बांटे हुए हैं, बेसिक्स अलग अलग बांटे हुए हैं. सो यू कैन सी कि मैंने सारे अलग अलग कैटेगरी में बांटे हुए हैं ताकि आप इस सीक्वेंस में पढ़ के आप ज़्यादा मार्क्स ला सकते हैं. सो सबसे पहले मैंने एडवांस अकाउंट्स को बताया है, जिसके अंदर आपको सबसे बड़े टॉपिक जो मिलने वाले हैं वो ब्रांच अकाउंट्स हैं, रिकंस्ट्रक्शन है, अमालगमेशन. ब्रांच अकाउंट्स बेसिकली जब एक फर्म होती है उसके अलग अलग ब्रांचेस खोलते हैं, उनकी अकाउंटिंग कैसे होती है, उनके अंदर अलग अलग हेड्स होते हैं, उनमें जो गुड्स ट्रांसफर होते हैं, मनी ट्रांसफर होती है, तो उसकी अकाउंटिंग कैसे करते हैं, उसके ब्रांच अकाउंटिंग. फिर रिकंस्ट्रक्शन जब आता है अपना, फिर अमालगमेशन जब दो कंपनियों का मर्जर होता है या एक कंपनी दूसरी कंपनी को परचेज करती है तो उसका एक होता है. सो यहाँ पे अमालगमेशन इसलिए है. तो ये 14 मार्क्स का क्वेश्चन आता है, कंपल्सरी क्वेश्चन होता है, इसको आपको पढ़ना होता है. ठीक है. फिर उसके बाद ए कैटेगरी में ही मैंने एक अलग लेवल का बनाया जिसके अंदर थोड़ा सिंपल टॉपिक्स है, मॉडरेट टॉपिक्स. उसमें AS3 है जो आपका कैश फ्लो स्टेटमेंट आते हैं, जिसके अंदर आपका जितना भी कैश आएगा जाएगा उसका तो उसकी अकाउंटिंग करनी पड़ती है. उसके बाद AS13 है इन्वेस्टमेंट अकाउंटिंग, जो भी एक कंपनी इन्वेस्टमेंट करती है उसकी कैसे कैसे उनको रखना होता है. देन वी हैव बायबैक ऑफ सिक्योरिटीज. तो बायबैक ऑफ सिक्योरिटीज में ऐसा होता है कि जब एक कंपनी अपने खुद के शेयर परचेज करती है तो उसको बायबैक ऑफ सिक्योरिटीज कहते हैं. तो उनकी अकाउंटिंग कैसे करनी होती है वो बायबैक ऑफ सिक्योरिटीज में आपको सिखाएंगे, जिसमें बोनस और डिवेंचर्स और इक्विटी शेयर्स जो भी परचेज करेंगे उनका रहेगा. ठीक है. उसका फाइनल अकाउंट जो 12th से पढ़ के आ रहे हैं और उसके बाद से फाउंडेशन को पढ़ा, उसका थोड़ा सा हाई लेवल पे आपको फाइनल अकाउंट पढ़ेंगे, बैलेंस शीट, P&L जो कि शेड्यूल पे के हिसाब से बने, उसका ही एक वो रहेगा पार्ट फाइनल अकाउंट्स के अंदर. थोड़ा सिंपल रहेगा. इसको आपको इसलिए पढ़ना पड़ेगा क्योंकि अमालगमेशन में भी आने वाला है और इसमें भी CFS में भी आने वाला है और कंसोलिडेशन में भी आपको आने वाला है. तो ये हेल्प करेगा आपको 3 चैप्टर के हिसाब से. फिर कैश फ्लो आने वाला है, ये ऑलरेडी हमने बता दिया आपको. ये उसके बाद हाई इंटेंस वाले हो गए, मॉडरेट हो गए. उसके बाद हम बेसिक पे चलते हैं जो बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट चैप्टर है, बट वहीं पे उनका जो उनको पढ़ने का टाइम है वो तो आपको कम लगने वाला है. जिसमें AS4 है, AS10 है, जिसके अंदर PPE एक रहता है आपके प्रॉफिट प्लानिंग इक्विपमेंट. उसके अंदर आपको जब भी हम किसी से मशीन खरीदेंगे तो उसकी अकाउंटिंग कैसे करेंगे, उसमें कौन सी कॉस्ट एड होगी, जैसे जिसको कैपिटल एक्सपेंडिचर बोलेंगे तो उसको कैसे कैसे आपको अकाउंटिंग में मिलेगा उसके बारे में बताया गया. फिर AS16 है, जिसमें हम बोलो पोस्ट मतलब कोई भी जब आप लोन लेंगे या उसको किसी भी तरीके से कैपिटल एक्सपेंडिचर में यूज़ करेंगे तो आप उसको कैसे उसके इंटरेस्ट को और उसके कंपोनेंट को आप दिखाओगे, उसको AS16 में कवर किया गया. उसके बाद AS9 है, फिर AS11 है, जिसके अंदर आप फॉरेन एक्सचेंज के बारे में पढ़ते हैं और उसमें जो डिफरेंस आता है उससे आपको प्रॉफिट और गेन और उसको होता है तो उसको डेफर्ड में भी आपको लाभ मिलता है. फिर उसके बाद में AS18 की मैं बात करना चाहूँगा, जिसमें रिलेटेड पार्टी ट्रांजेक्शन होते हैं, जिसके अंदर आप अलग अलग जो पार्टीज से ट्रांजेक्शन करते हैं उसको आप AS18 में शो करोगे, जिसको डिस्क्लोजर देना आपको इम्पोर्टेंट है. फिर AS15 है उसी तरीके से. फिर जैसे ये वाले सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट हैं. उसके बाद में हमारा कैटेगरी B का एक टॉपिक है, जिसके अंदर मैंने वापस से तीनों इंटेंस टॉपिक, मॉडरेट टॉपिक्स और सिंपल टॉपिक्स मैंने कवर किए गए. जिसके अंदर AS21 आने वाला है, AS22 आने वाला है, जिसमें अकाउंटिंग और टैक्सेस होने वाला है. तो आप कैसे अकाउंट टैक्सेस की अकाउंटिंग करेंगे, डेफर्ड टैक्स वाला जो पोर्शन रहेगा वो आपको यहाँ कवर होने वाला है. फिर मॉडरेट टॉपिक्स, जिसके अंदर AS15 है, AS20 है, AS28 है. ये सब आपके सिंपल है, एम्प्लॉय बेनिफिट ज़्यादा कोई डिफिकल्ट पार्ट नहीं रहेगा, तो आपको इनको कर सकते हैं. और ये जो टॉपिक मैंने इनमें डाले हैं ये आपको इसी सीक्वेंस से रहेंगे. 20 है, 28 है, इम्पेयरमेंट ऑफ असेट आप पढ़ सकते हैं. AS19 लीज का चैप्टर है जो कि इम्पोर्टेंट आएगा ही आएगा, फाइनेंशियल लीज आप पढ़ सकते हैं. AS26 है. फिर उसके बाद सिंपल टॉपिक जो बिल्कुल आने के चांसेस बहुत ही ज़्यादा रेयर है, पर आपको पढ़ना है क्योंकि बिल्कुल थ्योरी सब्जेक्ट में थ्योरी क्वेश्चन डाल देंगे तो वो आपको आ जाएगा. फिर उसके बाद में
सी कैटेगरी में टॉपिक डाले हुए हैं जिसमें S23 है, S26 है, जो बिल्कुल टीचर भी नहीं पढ़ाते हैं वैसे ही। S1 है, S7 है, S7 बहुत सिंपल टॉपिक है।